शास्त्रीय नृत्य शैलीशी. आजच्या या उपक्रमामध्ये आपल्याला ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे त्या पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य कथक नृत्यालंकार वैशालीताई दुधे, प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना माधुरीताई देशमुख, प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक श्री पवित्राजी भट. नमस्कार, आपण सर्वांचं स्वागत. आपले प्रथम पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य नृत्यालंकार सौ वैशालीताई दुधे. डोंबिवली शहरातील प्रथम कथक प्रशिक्षण संस्था मंजिरी नृत्य कला मंदिराच्या संस्थापिका प्रथित यश कथक नृत्यांगना वैशालीताई या आदरणीय डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्या ज्येष्ठ शिष्य आहेत. त्यांनी नृत्य विशारद आणि नृत्यालंकार पदव्या प्रथम श्रेणीत तर कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथून नृत्य विषयात रजत पदकासहित MA अशा पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. वैशालीताईंनी आपल्या गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून कथक नृत्य शैलीमधील बोलरचनांमध्ये तिहाईचं महत्व आणि वैविध्य या विषयात प्रबंध लिहून संगीताचार्य ही पदवीही प्राप्त केलेली आहे. वैशालीताईंची अनेक नृत्य विषयक पुस्तके CD प्रसिद्ध असून विविध कार्यशाळांमधून व्याख्यानांमधून देश विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना त्या सतत मार्गदर्शन करीत असतात. आहारी अभिनयाचं महत्व जाणून कंचन ड्रेसवालाची स्थापना तसेच अथक कथक या त्रैमासिक नृत्य संध्येचे आयोजन आदीमधून या गुरु तसेच लेखिका असे बहुआयामी व्यक्तिमत्व साकारणाऱ्या वैशालीताई आज आपल्याला पॅनलिस्ट म्हणून लाभल्या हे आपले भाग्यच. आपल्या पुढील पॅनलिस्ट आहेत प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना माधुरीताई देशमुख. माधुरीताई या आदरणीय गुरु पद्मभूषण डॉक्टर श्रीमती कनक रेळे यांच्या ज्येष्ठ शिष्या व नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांपैकी एक आहेत. मुंबई विद्यापीठातून प्रथम श्रेणीत मास्टर ऑफ फाईन आर्ट्स पदवी प्राप्त माधुरीताई सध्या मुंबई युनिव्हर्सिटीमधून PhDच्या अंतिम टप्प्यात आहेत. माधुरीताईंना अत्यंत मानाची अशी संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. ICCRच्या सदस्य माधुरीताईंचे नृत्य प्रदर्शन खजुराहो, कोणार्क यांसारखे प्रसिद्ध नृत्य महोत्सव तसेच विदेशातही सादर झालेले आहे. दिव्यांग मुलांची नृत्य कार्यशाळा घेऊन अनोखे कार्य करणाऱ्या माधुरीताई या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या सल्लागार समितीच्या आणि डिपार्टमेंट ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट बोर्डच्या माननीय सदस्य आहेत. अनेक अभ्यासपूर्ण विषयावर सखोल ज्ञानाची शिदोरी बांधणाऱ्या या अभ्यासू व्यक्तिमत्वाचं मी मनपूर्वक स्वागत करते. आपले पुढील पॅनलिस्ट आहेत श्री पवित्राजी भट. यांनी आपल्या नृत्य शिक्षणाची सुरुवात कुमारी वसंता टीचर यांच्याकडे केली. पुढे विख्यात भरतनाट्यम नर्तक गुरु श्री दीपक मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपली कला जोपासत आहेत. पवित्रा भट हे आपल्या शास्त्रशुद्ध नृत्य प्रदर्शन व नैसर्गिक अभिनयासाठी जाणले जातात. त्यांचे नृत्य सादरीकरण पाहणे हे प्रेक्षकांसाठी नेहमीच एक नयनरम्य पर्वणी ठरतं. भारतातच नव्हे तर विदेशातही आपल्या मनमोहक कलाविष्कारांनी आपली वेगळी छाप सोडणारे दूरदर्शनचे A ग्रेड आर्टिस्ट व ICCRचे पॅनलिस्ट अनेक पुरस्कारांनी विभूषित पवित्राजींनी आपल्या कलेचा वारसा पुढे चालवण्यासाठी पवित्रा आर्ट व्हिज्युअल इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. अनेक दिग्गज सोहळ्यांमध्ये स्वतःचा चमकदार ठसा उमटवणाऱ्या या रुपेरी व्यक्तिमत्वाचं मी मनापासून स्वागत करते. तर अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वांकडून मार्गदर्शनासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत. म्हणूनच तत्परतेने वळूया आपल्या मुख्य विषयाकडे, भारतीय शास्त्रीय नृत्य शैली. शास्त्रीय नृत्य म्हणजे काय किंवा कोणत्याही नृत्याला शास्त्रीय नृत्य असं का म्हणतात यावर आपल्याला खरोखर जाणून घ्यायला आवडेल. वैशालीताई, आमच्या ह्या नमस्कार आधी सगळ्यांना. शास्त्रीय नृत्य मुळात नृत्य म्हणजे काय? जेव्हा एक बाळ जन्माला येतं तेव्हा भाषा आत्मसात करण्याआधी आपल्याला भूक लागली आहे किंवा काही दुखलं खुपलं तर ती भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते रडतं. पण जेव्हा तेच बाळ आनंदात असतं तेव्हा ते आपले हातपाय हलवतं, हसतं, उड्या मारण्याचा प्रयत्न करतं. थोडक्यात नृत्य सदृश्य हालचाली करतं. यातूनच नृत्य किंवा नाचणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे हे सिद्ध होतं. त्यामुळे सणासुदीच्या प्रसंगी चांगली शिकार मिळाली, चांगलं भरघोस पीक आलं की लोकांनी एकत्र येऊन नाचणं हे स्वाभाविक झालं आणि मग लोकनृत्यांचा जन्म झाला. आता या लोकनृत्यांपासून पुढे आपण शास्त्रीय नृत्यांपर्यंत कसे येऊन पोहोचलो ते पाहू.
मुळात शास्त्रीय नृत्य म्हणजे शास्त्रसंमत नृत्य, शास्त्रात दिलेल्या नियमांनुसार सादर होणारं नृत्य. माणसाला काय होतं, नेहमी आपल्याला झालेला आनंद, आपल्याला आलेले अनोखे अनुभव, मनात उमटलेल्या अभिनव कल्पना इतरांपर्यंत पोहोचवाव्याशा वाटतात. आत्ताच आपण हे सुरू व्हायच्या आधी म्हणत होतो की लोकांना कसं, आज आपण ह्या ज्या कठीण प्रसंगात अडकलेलो आहोत या सगळ्या एपिडेमिकच्या, तर लोकांना इतरांपर्यंत पोहोचावं असं वाटतंय. ही जी स्वाभाविक उर्मी आहे, नैसर्गिक उर्मी आहे, या अशा नैसर्गिक अशा मानवी उर्मीतूनच नृत्य संगीत अशा कलांची निर्मिती झाली. आणि मग लोकनृत्याच्या जी परंपरा निर्माण झालेली, त्यातून शास्त्रीय नृत्याचा मार्ग निर्माण झाला. म्हणजे बघ, लोकनृत्यांच्या सोप्या हालचालींना योग्य वळण लावलं गेलं, शरीराचं संचलन शिस्तबद्ध केलं गेलं, शरीराच्या प्रत्येक अंगविक्षेपांना नियमबद्ध केलं गेलं, अंगमुद्रांचं, सूक्ष्म अंगभेदांचं नामकरण केलं गेलं. थोडक्यात काय तर बुद्धी, चातुर्य आणि कल्पकता या परमेश्वराकडून माणसाला मिळालेल्या सगळ्यात मोठ्या देणगीचा पुरेपूर वापर करत आपले पूर्वज नृत्य, संगीत आदी कलांच्या शास्त्रीय स्वरूपापर्यंत येऊन पोहोचले. भारतात ना प्रत्येक प्रांतावर लोककलांवर उपजीविका असणाऱ्या काही विशिष्ट जमाती होत्या. जेव्हा एखादं कार्य पिढ्यानपिढ्या अंगीकारलं जातं, तेव्हा त्या जमातीतील लोकांचं त्या कार्यात कसब निर्माण होतं. दे सिम्पली एक्सेल इन दॅट पर्टिक्युलर जॉनर. बरं, मग आता सायंटिफिकली सुद्धा सिद्ध झालंय की प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा बौद्धिकदृष्ट्या अधिक विकसित असते. तेव्हा अशा पिढीजात कला साकारणाऱ्या मंडळींमधून आपल्या कलेचा अभ्यासपूर्ण विचार करणारे वारस निर्माण झाले. या विचारवंतांच्या अभ्यासातून, चर्चांमधून विचारांची देवाणघेवाण होऊन त्यातून कलांचं शास्त्र निर्माण झालं. आता शास्त्रीय कलांची साधी एक व्याख्या करायची म्हटली तर, जेव्हा अनेक पिढ्यांची साधना आणि परिश्रम यातून विकसित होत होत एखादी कला आपल्या अभिव्यक्तीचे विशिष्ट नियम प्रस्थापित करते, तेव्हा त्या कलेस शास्त्रीय कलेचा दर्जा निर्माण होतो. भरतमुनी, आचार्य नंदिकेश्वर, आचार्य शारंगदेव, धनंजय अशा अनेक विद्वानांनी मानवी अंगसंचलनाचा सांगोपांग विचार करून नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण, संगीत रत्नाकर असे संगीत, ज्यात गायन, वादन, नर्तन असं सगळंच आलं, तेव्हा संगीत या विषयाचा उहापोह करणारे अनेक ग्रंथ लिहिले. मग या शास्त्रीय माहितीचा प्रयोग करून संगीत कला अधिकाधिक रिफाईन किंवा शुद्ध, सुसंस्कृत होत गेल्या, ज्यातून शास्त्रीय नृत्य संगीत म्हणजे संगीताचा म्हणजे गायन, वादन, नर्तन असा शास्त्रीय कलांचा उगम आणि पुढे विकास झाला. थोडक्यात काय, माणसाचं उपजत अभिव्यक्तीचं माध्यम असणारं अंगसंचलन आणि बुद्धिवादी माणसाला कायम असणारी नवनिर्मितीची ओढ, यात शास्त्रीय नृत्य उत्पन्न झालं असं मला वाटतं. उपजत अंगाभिनयातून व्यक्त होण्याची जी एक ओढ, त्यातून जे काही नियम शास्त्राला धरून त्यातून शास्त्रीय नृत्य. वैशालीताई, तुमच्या ह्या कन्सेप्ट वरतीच आपण अजून खोलात शिरत पवित्राजी आणि माधुरीताईंकडून त्यांच्या ज्या विशिष्ट नृत्यशैली आहेत त्यांच्याबद्दल आणखी खोलात जाऊया. पवित्राजी, आपली जी नृत्यशैली आहे भरतनाट्यम, आपण त्याबद्दल त्याची नृत्यशैली आपण आज अनेक वर्ष जोपासत आहात. आम्हाला आवडेल आपल्याकडून या नृत्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये घेण्यास. नक्की. शब्द आम्हाला, मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या टीचरकडे गेलो, वसंता टीचरकडे, पहिल्याच वर्षी आम्हाला त्यांनी हे शिकवलं की कसं एखाद्या स्टुडंटनी कसं भरतनाट्यम हा जो शब्द आहे त्याला चांगल्यापैकी कसं आठवावं आणि मग हाऊ टू बायफर्केट इट अकॉर्डिंग टू द नेम. सो भरतनाट्यम शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर भरत नाट्यम, भ म्हणजे भाव, र म्हणजे राग, त म्हणजे ताल. सो ज्या नाट्यम मध्ये, ज्या नृत्यामध्ये भाव, राग, तालाचं मिश्रण आहे त्याला भरतनाट्यम असे म्हणतो. आणि आमच्या क्लासमध्ये ज्या मुलं आहेत त्यांचं पण हेच प्रश्न असतं नेहमी की भरतनाट्यम म्हणजे का, आम्ही का करतो एक्झॅक्टली त्यांना माहित पण नसतं जेव्हा ते क्लासमध्ये येतात, बिकॉज त्यांचे पालक त्यांना घेऊन येतात. तर म्हणून जेव्हा बेसिक नॉलेज एखादा व्यक्ती ज्यांना अजिबात माहितच नाहीये भरतनाट्यम म्हणजे काय,
तर मग त्यांना बेसिक नॉलेज मध्ये त्यांना हेच माहिती असलं पाहिजे की भरतनाट्यम इज अन आर्ट फॉर्म फ्रॉम द सदर्न पार्ट ऑफ इंडिया. दक्षिण भारतीय एक नृत्य प्रकार आहे जे तामिळनाडूमध्ये त्याचं मूळ स्थान आहे. तामिळनाडू असलं की भाषा तामिळ, तर सगळ्या ज्या रचना आहेत त्या मॅक्सिमम आम्हाला तमिळ या भाषेमध्येच आम्ही प्रस्तुत करतो. पण मग त्या जेव्हा भरतनाट्यम हा जो शैली आहे तेव्हा जेव्हा वर येत होतं तेव्हा भरपूर तेलुगू रचनाकार पण होत्या. म्हणून ज्या ट्रेडिशनल रचना आहेत त्या सगळ्या तेलुगू लँग्वेज मध्ये आहेत, ज्या आमच्या रूट कॉम्पोजिशन्स आहेत. आता इफ यू गो मोर डीपर इन टू भरतनाट्यम, त्याचा जो मूळ स्थान आपल्या सगळ्या स्टाईल्स मध्ये जो बेसिक आपला स्थान असतो तो समपाद, जिथे आपण पाय एकत्र ठेवतो. समपाद नसलं की मग काहीच नाही होऊ शकत. पण मग जो बेसिक स्थान आहे त्याचं नाव आहे अरमंडी. जसं मी सांगितलं ह्याचं मूळ जी भाषा आम्ही घेतो तो तामिळ आहे. म्हणून सगळ्या ज्या टर्म्स आहेत, ऑल द टर्मिनॉलॉजीज ऑफ भरतनाट्यम आर इन तामिळ लँग्वेज, तामिळमध्ये आहे. आता अरमंडी हा आमचा फर्स्ट बेसिक स्टान्स असतो. अर म्हणजे हाफ, मंडी म्हणजे बसणे. ज्या स्टान्स मध्ये आम्ही बॉडीला अर्धवट बसून घेतो त्याला आम्ही अरमंडी असे म्हणतो. अरमंडी पोझिशन मध्ये येण्यासाठीच भरपूर काही आम्हाला एक्सरसाइज किंवा भरपूर स्ट्रेचेस करावे लागतात. एकदा आम्ही तो जो पोझिशन आला आमचा, तर मग that's the perfect position what you get for Bharatanatyam stance. To move forward, to understand more about Bharatanatyam, we have to of course go deeper and go backward, right? तर मग 18व्या शतकाच्या अखेरीला आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला भरतनाट्यमची ऍक्च्युअल प्रगती झाली. त्याच्याही आधी देवदासी परंपरामध्ये भरपूर काही घडलं होतं, जिथे भरतनाट्यमसाठी आत्ता जो स्थान आहे त्याची जी परंपरा आपण आत्ता बघतो ते त्याचा एक रूट झाला होता, एक मूळ. तर त्याच्यामध्ये देवदासी परंपरा, दे हॅव वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन फॉर व्हॉट भरतनाट्यम वी सी. म्हणूनच भरतनाट्यमचं जे ऍक्च्युअल नाव होतं त्याचं नाव दासियाटम किंवा मग सदीर नाच असं होतं. आता हे ब्रिटिश राज्यामध्ये भरपूर त्याचं प्रगती झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा राजे आले, तंजाऊर क्षेत्रामधल्या, तंजाऊर एक तामिळनाडू मधला एक खूप इम्पॉर्टंट स्थान आहे, सिटी, जिथे भरतनाट्यमसाठी भरपूर काही केलं गेलं होतं. आणि मराठा रूलर्सच्या टाइमला याला भरपूर कॉम्पोजिशन्स आणि प्रगती झाली. आता देवदासी परंपरामध्ये आम्ही जे बघितलं होतं, देवदासी परंपरा म्हणजे काय, तर एक फॅमिलीमध्ये जे आध्यात्मिक फॅमिली, द फॅमिली विच हॅज अ ट्रेडिशन ऑफ गेटिंग रिच्युअल्स डन इन द टेम्पल, तर त्या फॅमिलीवरून त्यांची जी मुलगी होती तिला नटराज भगवान बरोबर तिचं लग्न ठरलेलं होतं नेहमी. So one girl had to be given to the temple as a सेविका. तर म्हणून तिला सगळं काही जे एका आर्टिस्टला आलं पाहिजे, म्हणून तिला बेस्ट ऑफ द डान्सिंग, बेस्ट ऑफ द म्युझिक, बेस्ट ऑफ द इन्स्ट्रुमेंट सगळं काही तिला येत होतं. आणि ह्या सगळ्यासाठी शिकवण्यासाठी जी फंडिंग आहे ते राजे महाराजे जे होते त्यांच्याकडून यायचे. आणि देवदासी परंपरामध्ये त्यांचा कसा यूज व्हायचा, जे काही सकाळपासून रात्रपर्यंत जे काही सेवा होत्या त्याच्यामध्ये नृत्य उपासना किंवा नृत्य सेवा पण एक षोडश उपचार मध्ये एखादी उपचार होते. तर त्याच्यामध्ये जेव्हा पालखी सेवा किंवा मग प्रदक्षिणा देवाऱ्यावरून जेव्हा तुम्ही मूळ स्थानवरून देवांना बाहेर आणून तुम्ही प्रदक्षिणा घेतात मंदिराच्या, तेव्हा ती जी नर्तकी होती ती स्वतः गाणं गाऊन त्या देवाला ती डान्स करत करत पूर्ण प्रदक्षिणा घ्यायची मंदिराच्या. तो जो डान्स होता त्याला मल्लरी नाव आहे, ते आम्ही अजूनही स्टेजवर प्रस्तुत करतो.
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साऊथ इंडियन इन्स्ट्रुमेंट्सला घेऊन त्या प्रदक्षिणा घ्यायच्या. आता हीच परंपरा जेव्हा पुढे येत गेली त्याच्यामध्ये भरपूर काही चेंजेस झाल्या. सो द बिगिनिंग ऑफ 19th सेंचुरी, 2 स्टॉलवर्ड्स, ज्या मोठ्या डान्सर्स ई कृष्ण अय्यर आणि रुक्मिणी देवी अरुंडे, ह्या ज्या मोठ्या गुरु आहेत, ह्यांच्यामुळे जो आपण आजचा जो भरतनाट्यम बघतो तो ऍक्च्युअल भरतनाट्यम आहे. देयर वॉज अ वास्ट चेंज इन द कॉस्ट्युम, ज्वेलरी, मेकअप, द स्टाईल, इन्स्ट्रुमेंट्स वेर देअर, सगळं काही चेंज होतं. इनफॅक्ट आधीच्या काळामध्ये वायलिन हा इन्स्ट्रुमेंट नव्हताच भरतनाट्यममध्ये. तो तसं ह्याचं पण एक ऍडिशन झाला. आता ह्याच्यानंतर जो आम्ही मेन पुढे जेव्हा बघतो भरतनाट्यमच्या आजची जी काळ आहे त्याच्यामध्ये मार्गम असा एक मोठा टॉपिक असतो भरतनाट्यममध्ये. मार्गम म्हणजे रूट टू शो युअर डान्स स्टाईल. त्याच्यामध्ये जसं आम्ही स्कूलमध्ये 1ली, 2री, 3री, 4थी SSC पर्यंत पोहोचलो की आपला एक उसको एक पढ़ाव बोलते हैं हम, नो. इट्स लाइक ओके, माय डॉटर और माय सन हैज डन SSC. लाइक दैट इन भरतनाट्यम वी हैव समथिंग कॉल्ड मार्गम, जे अलारिपू ते तिल्लाना पर्यंत एक 7 ते 8 कॉम्पोजिशन्स असतात. तर आत्ता त्याच्यामध्ये भरपूर ऍडिशन झाले आहेत, पण मग ह्या ट्रेडिशनल कॉम्पोजिशन्स होत्या ज्याच्यामध्ये अलारिपू, जतीस्वरम, शब्दम, वर्णम, मग पदम, तिल्लाना अशा ट्रेडिशनल कॉम्पोजिशन्स होत्या. आता अलारिपू म्हणजे काय? अलर म्हणजे फुल. पण ह्या डान्समध्ये एखादा नर्तक कसं कळीतून डान्स करत करत उमळतो, ह्याच डान्समध्ये नृत्य हा भाग घेऊन आम्ही प्रस्तुत करतो, ज्याच्यामध्ये फक्त बोल असतात. अजूनही नर्तकाला राग म्हणजे काय हे माहित नसतं. ह्याच्यानंतर जो दुसरा प्रकार असतो जतीस्वरम, ज्याच्यामध्ये नृत्य ह्याच बेसला घेऊन बोल आणि राग ह्याचा मिश्रण. आता पहिल्यांदा तुम्ही सांगता तुमच्या ऑडियन्सला की ह्या नर्तकाला किंवा नर्तिकाला कितपत रागाची तालीम आहे. बिकॉज देवदासी परंपरेमध्ये देवदासी स्वतः गाऊन डान्स करायच्या. आणि त्याच्यानंतर येतो शब्दम. आता ह्याच्या आधी आम्ही जे काही अलारिपू आणि जतीस्वरम मध्ये जे काही अभिनय केलं होतं, या अभिनयाला काय अर्थ नव्हतं. त्याला फक्त शोभा हेतू असं बोलतो. म्हणजे काय? अ ब्युटिफाइंग फॅक्टर. द एक्सप्रेशन, फॉर एक्झाम्पल, इफ यू डू तै युम तत् तत् तै ही या, हा तुम्ही फक्त येत हस्त तत दृष्टी, फक्त तुम्ही हाताकडे बघता, समोर बघता, काही अर्थ नाहीये. तसंच आता अलारिपू आणि जतीस्वरम मध्ये आम्ही फक्त हाताकडे इकडे तिकडे साईडला वरती खाली बघायचो, शोभा हेतू. पण आता याच्या नंतर जे अभिनय येणार पुढच्या कॉम्पोजिशन मध्ये त्याचं नाव असतं शब्दम. शब्दाला अभिनय. तर ह्याच्यामध्ये नृत्य हा प्रकार नसतो, फक्त अभिनय. आता पहिल्यांदा मुलांना किंवा ऑडियन्सला आम्ही कळवतो की आम्हाला इतपत अभिनय येतं डान्स करायला. तो शब्दम झाला की आता त्या नर्तकाला नृत्य काय आहे, अभिनय काय, ह्याचा प्रॉपर एक बेसिक नॉलेज असतं. म्हणून पुढे जाऊन त्याच डान्सरला वर्णम हा प्रकार शिकवला जातो. वर्णम म्हणजे काय? एका टॉपिकला घेऊन त्याच्या वेगवेगळ्या कलर्स दाखवणे. तर मग आता फॉर एक्झाम्पल तुम्ही यू टेक अ टॉपिक ऑन मुरुगा किंवा कार्तिक भगवान, त्याला आपण बेसिक कार्तिक कसे आहेत तसं दाखवणार. त्याच्यानंतर ते 6 मुखवाले आहेत, पार्वतीचा मुलगा आहे, गणपतीचा भाऊ आहे, शंकराचा मुलगा आहे. हे शब्दामध्ये नसेल, पण मग त्याच्या वेगवेगळ्या मिनिंग्स. तर तसं वर्णम मध्ये एखाद्या नर्तकाचं कितपत डान्स मध्ये नॉलेज आहे हे ऍक्च्युली कळून येतं. म्हणूनच तो जो एक पीस आहे ते 30 ते 40 मिनिटाचा एक पीस असतो. म्हणून त्याच्यामध्ये अभिनय नृत्य, अभिनय नृत्य, अभिनय नृत्य तशा एक 8 कडवे असतात. वर्णम नंतर पदम. पदम म्हणजे काहीच नाही, खूप सोपं. पद, एखादा पद घेतला, पण मग ह्याच्यामध्ये शृंगारिक पद किंवा नायिका पद किंवा मग वात्सल्य पद, ह्या वेगवेगळ्या प्रकार असतात. ह्याच्यामध्ये जे नवीन एक ऍडिशन झालं आहे पदम नंतर, त्याला आम्ही कीर्तनम
किंवा मग श्लोकम किंवा जावळी अशा प्रकार आहेत. कीर्तनम म्हणजे ज्या वेगवेगळ्या कीर्तनकारांनी जे जे कीर्तन लिहिलेत त्याच्यावरती डान्स प्रस्तुतीकरण. त्याच्यानंतर श्लोक जे मोठमोठ्या गुरु आहेत म्हणजे आदि शंकराचार्य स्पिरिच्युअल लीडर्स विच एव्हर श्लोक दे हॅव रिटन, शिवपंचाक्षर आहे किंवा मग कृष्णाष्टकम आहे, एखादा महालक्ष्मी अष्टक आहे, तशा श्लोकला घेऊन त्याच्यावरती डान्स प्रेझेंटेशन. त्याच्यानंतर जे एक 200 वर्ष आधी ज्याची जो निर्माण झाला आहे तो एक कर्नाटक वरून आलेला जावळी हा प्रकार, जे हास्यरस निर्माण करण्यासाठी एखाद्या राजाच्या दरबारामध्ये त्याचं निर्माण झालं होतं, जिथे राजा आणि राणी त्यांचं एखादं भांडण झालं असेल किंवा मग त्या गावामध्ये एखादी काहीतरी घटना घडली असेल, मग ते तुम्ही लोकांना डायरेक्टली बोलू नाही शकत, पण मग त्या जावळी तो प्रकार देवदासीला राजा किंवा मग एखादा जो कवी असेल त्या दरबाराचा तो लिहून त्या नर्तिकाला देणार आणि मग ती प्रस्तुत करणार. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात फेमस काय होतं म्हणजे हे म्हैसूरमध्ये हे घडलेली घटनाच आहे, जिथे एखाद्या राजाच्या दरबारामध्ये त्या राजा आणि राणीचं एका दिवसाआधी भांडण झालं होतं. आणि मग त्या भांडण आता राजा प्रजा तर चालू आहे, तर राजा आला, राणी वरती बसली होती पडद्याच्या मागे आणि देवदासीचा डान्स सुरू झाला. आता मेसेज कसं पाठवणं, बिकॉज एकमेकांशी ते बोलत नाही. आणि त्या राजाने स्वतःहून जावळी लिहून त्याच्यामध्ये त्याचे जे इमोशन्स होत्या किंवा भांडणाचे जे काही जोक्स चालू होते ते सगळं खूप हास्य ह्या रीतीने लिहून त्या देवदासीला दिलं होतं. आणि इनफॅक्ट देवदासीमुळेच त्यांचं भांडण पण निघून गेलं. तर आय थिंक ह्या ज्या क्षण आहेत जे आपल्या देवदासी परंपरावरून आलेत, ते जे आम्ही अजूनही करतो. फॉर एक्झाम्पल एखादी एक जावळी आहे, साको निन्न स्नेहा, बस झालं तुझं प्रेम माझ्यावरती, तुला अजून प्रेम जर माझ्यावर करायचं असेल तर दुसऱ्याकडे जाऊन शिकून ये, हे राणी बोलते. पण हे कोणी लिहिलं होतं? राजाने लिहिलं होतं देवदासी थ्रू बोलण्यासाठी राणीसाठी. तसं एखादी जावळी. आता जावळी झाल्यानंतर the dancer and the audience is relaxed again after seeing the whole 90-minute presentation. Next, last presentation असतं तिल्लाना. तिल्लानामध्ये ताळाच्या वेगवेगळ्या मॅथमॅटिक्सला घेऊन कसं आम्ही समेवर येतो. ह्या मॅथमॅटिक्स एखादा आवर्तन दिला तर मग त्या आवर्तनमध्ये कसं मॅथ्सला घेऊन आम्ही वेगवेगळ्या जातींवर खेळून कसं आम्ही एंडवर समेवर येऊ शकतो, त्याचा एक प्रेझेंटेशन. असा भरतनाट्यम मार्गम प्रस्तुतीकरण. आणि दिस इज व्हॉट इज जिस्ट ऑफ भरतनाट्यम. पवित्राजी, भाव, राग आणि ताल यांच्या संमिश्रणातून बहरलेली ही भरतनाट्यम नृत्य शैली तुम्ही इतर त्यांच्यातल्या अनेक घटकांसकट आमच्या समोर अलगद उलगडली. आता आम्हाला माधुरीताई तुमच्याकडून ऐकायला आवडेल, मोहिनी अट्टम म्हटल्यानंतर त्या नावासकटच एक कुतूहल असतं आमच्यासाठी की काय आहे त्या शैलीमध्ये. लहानपणी अभ्यास करत असताना फक्त वाचलेलं असतं, पण त्यातले जे अनेक पैलू आहेत ते आज जाणून घ्यायला तुमच्याकडून खूप आवडेल. नमस्कार. सर्वप्रथम मंजिरी नृत्य शैली नृत्य म्हणजे तुमचं जे अकॅडमी आहे त्याला अभिनंदन की तुम्ही असा इतका सुंदर उपक्रम राबवताय आणि त्याद्वारे अनेक कलाकारांना, अनेक कलेच्या आपले जी मुलं शिकतायत त्यांना, ह्या सगळ्यांसाठी एक या इतक्या म्हणजे आपण एका विचित्र कालखंडातनं जातोय खरं तर, जे कधी न भूतो न भविष्यती, कोणी पाहिला नाही, कोणाला माहिती नाही कधी होईल का पुन्हा असं. पण तो एक विचित्र, त्या सगळ्या नेगेटिव्हिटीला ना या अशा उपक्रमांनी एक पॉझिटिव्ह एक झालर लागतेय आणि ते खूप खूप स्तुत्य आहे हा उपक्रम तुमचा. तर हा प्रश्नही खूप सुंदर आहे की मोहिनी अट्टम हे जे नाव आहे ते नावही खूप वेगळं आहे आणि या नावासकट या नृत्यशैलीची पवित्रांनी आता खूप सुंदर भरतनाट्यमची एकंदर आपल्याला रूपरेखा सांगितली. तद्वत मी मोहिनीअट्टमची रूपरेखा सांगते. मोहिनीअट्टम तसं पाहायला गेलं तर अनेक लोकांना फक्त एक नाव म्हणून माहितीये.
जसं की भरतनाट्यम, कथक म्हटलं तर लोकांना एक साधारण फॉर्म तरी माहित असतो की काय असणार आहे किंवा काय नाही. मोहिनीअट्टम आता कुठेतरी मुलांना जेव्हा लहानपणी सुद्धा ते मला वाटतं शाळेमध्ये जे काही दिले जातात ना असेसमेंट करायला, त्याच्यामध्ये ते मुलं फक्त असाइनमेंट मध्ये एक चित्र काढतात गुगलवरनं आणि ते चिपकवतात. त्या पलीकडे या कलेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. याला कारणही तसं आहे कारण ती कला ज्या राज्यातनं येते ते म्हणजे केरळ. आणि केरळमध्ये इतकी एक स्ट्रॉंग नृत्य शैली आहे कथकली. ती इतकी म्हणजे कम्प्लिटली मेन डॉमिनेटेड आहे आणि ती जी नृत्य शैली येते त्याच्यामुळे कुठेतरी ही शैली एक शॅडो मध्ये त्याच्या वाढलेली म्हणता येतं किंवा त्याच्यामध्ये अनेक कंगोऱ्या आहेत कारण की ती जसं दासियाट्टमचे आता पवित्र बोलता बोलता म्हणाले की दासियाट्टम हे मुळात रूप आहे म्हणजे देवदासी ट्रेडिशन मुळातच भारतीय किंवा हिंदू धर्माची जी एक सांगड आहे ना त्याचं जे एक आध्यात्मिक बैठक आहे ती आपल्या सगळ्याला त्याची एक फ्रेम आपल्या सगळ्याही ऍक्टिव्हिटीजना लागते म्हणजे ते नृत्य असू दे संगीत असू दे कशालाही त्यामुळे तो देवदासीचा जो हा एक चॅप्टर आहे तो मला वाटतं प्रत्येक राज्यामध्ये होता प्रत्येक संस्कृतीमध्ये प्रत्येक समाजामध्ये तो वाढलेला आहे त्याप्रमाणे केरळमध्येही होता पण काय झालं की कथकली हे कम्प्लिटली मेल डॉमिनेटेड कम्प्लिटली टेम्पल बेस्ड अशी ही आर्ट फॉर्म आहे जे चाक्यारकूतपासून सुरू होतं आणि ती एक इव्हॉल्वमेंट म्हणजे ती पूर्ण असं इन्व्हॉल्व होत जाते ती कला ते चाक्यारकूत टू कुडियाट्टम टू रामनाट्यम टू कृष्णाट्टम टू अट्टकथा टू कथकली ही एक कम्प्लीट प्रोसेस आहे आणि इतकी स्ट्रॉंग आहे की त्या नृत्य शैलीमध्ये त्याच्या बरोबरीने दुसरी जी कुठल्याही कला तिथे निर्माण झाल्या त्या एका शॅडोमध्ये निर्माण झाल्या त्या शैलीच्या कारण की ती नाट्य नृत्य म्युझिक या सगळ्याला असं साकल्याने नेणारी ती कला आहे मोहिनीअट्टम मध्ये काय झालं की मोहिनीअट्टम मुळातच कदाचित असं असावं की केरळमध्ये आजपर्यंत म्हणजे अनेको आता फक्त मला वाटतं स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत मातृसत्ताक पद्धती होती त्यामुळे ना तिथे विमेन यूज टू डॉमिनेट अ लॉट सो त्यामुळे अशा एका प्रदेशामधनं पूर्णपणे कम्प्लिटली विमेन डॉमिनेटेड म्हणजे एक आर्ट फॉर्म आली नाही तरच म्हणजे आश्चर्य वाटेल लोकांना सो इट वॉज व्हेरी स्वाभाविक होतं की तिथून ती नृत्यशैली आली पण त्याचं असं झालं की जसे ती नृत्यशैली डेव्हलप होत गेली त्याच्यामध्ये अनेक केरळमधल्या वेगवेगळ्या लास्यप्रधान अशा जे काही फोक आर्ट होते त्याचा सुद्धा इम्पॅक्ट त्याच्यावरती दिसतो पण त्या नृत्यशैलीला आज हे मोहिनी हे नाव मुळात मिळालं 18व्या ते 17व्या शतकाच्या शेवटी आणि 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत श्री स्वाती तिरुनाल म्हणून जे त्रावणकोरचे महाराजे होते त्यांच्या कोर्टमध्ये खरं तर या कलेला म्हणजे पूर्वी ती दासियाट्टम म्हणूनच ओळखली जायची पण त्याला एक काय म्हणून ना एक स्थान लाभलं आणि त्याची कथा सुद्धा अशी झाली की जसं आता पवित्रा म्हणत होते की भरतनाट्यमला जे काही आर्किटेक्ट आहेत ज्यांनी त्यांचं रेपर्टवार बनवलं ते 4 भाऊ होते चिन्नय्या पुन्नय्या शिवानंद आणि वडिवेलू त्यांच्यातले 2 जण जे होते ते या स्वाती तिरुनाल महाराजांच्या म्हणजे जसं प्रत्येक कलेला राजाश्रय आहे तर ती कला फुलते आजच्याही काळामध्ये आपण आजही कुठेतरी त्या स्पॉन्सर्सवरती डिपेंडेंट असतो की मला फंडिंग किती मिळणार आहे माझ्या प्रोग्रामला म्हणजे कला ही नेहमीच राजाश्रयाधीत होती असं म्हणावं लागेल तर त्याप्रमाणे त्या कलेला स्वाती तिरुनाल हे इतके म्हणजे ते स्वतः एका उच्च कोटीचे लेखक होते कवी होते आणि खूप मोठे विष्णू भक्त होते तर त्यांनी अनेक पदं लिहिलेली होती आणि त्यांच्या राजदरबारी म्हणजे असं असायचं की प्रत्येक कलाकाराला आपली कला सादर करण्याची एक असं असायचं की मला तिथे केलं पाहिजे आणि ते फार आनंदाने आणि त्यांना फार चांगलं हे ट्रीट करायचे ते सो जेव्हा हे 2 भाऊ त्याच्यातले स्वाती तिरुनाल यांच्या कोर्टात मध्ये आले तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांनी इतर देवदासी आणि त्या नृत्यांगनांनाही ते घेऊन आले ज्या भरतनाट्यम शास्त्रामध्ये निपुण होत्या आता केरळमध्ये सुद्धा अनेकाधिक ज्या फोक आर्ट होते किंवा फोक डान्सेस होते ते बऱ्याच स्त्रिया ज्याला कैकुटी कळी म्हणतो आपण किंवा तिरुवादिरा कळी आहेत किंवा नंग्यार कुत जे आहे हे एक पूर्णपणे स्त्री डॉमिनेटेड या फोक डान्सेस होते त्यामुळे त्या कलांच्यातलं जे लास्य जे होतं ते घेऊन त्यांनी भरतनाट्यम आणि त्या 2 कलांचा एक संगम करून आणि ते इतकं मोहक झालं ते नृत्य की त्याला उत्स्फूर्तपणे स्वाती तिरुनाल म्हणाले की हो हे इट्स अ मोहिनी आटम म्हणजे ते आटम मीन्स डान्स अँड मोहिनी इज समथिंग विच इज रिअली मीन्स विच एन्चॅन्ट्स यू म्हणजे ऑफकोर्स आता एन्चॅन्टचा लोक अनेक तऱ्हेने त्याचा उपयोग पण असं नाहीये त्याचा अर्थ असा आहे की समथिंग सम आर्ट विच स्टील्स अवे युअर हार्ट यु नो सो दॅट वॉज कॉल्ड एज मोहिनी आटम
आता मोहिनीअट्टमचा जो काही पुढचा प्रोग्रेस होत गेला तो नॅचरली या दोन भावांमुळे होत झाला. कारण त्यांनी तिथून ज्या भरतनाट्यमच्या नृत्यांगना आणल्या त्या आणि इथलच्या डान्सचं एकत्रीकरण झालं. त्यामुळे कुठेतरी त्याचं जे रेपर्टवार आहे दॅट गोज पॅरलल टू भरतनाट्यम. म्हणजे जे जे आयटम्स आपल्याला एका जसं एक पाथ म्हणतो आपण त्या मार्गममध्ये जे काही मार्गम आहे त्या मार्गमचा कुठेतरी जो ट्रेडिशनल मार्गम होता तो फक्त पहिला आयटम जो आहे जो अलारिपू असतो तो इथे आम्ही चोल्लकट्ट करतो. शोल्ल म्हणजे बोल आणि केट्टू मीन्स टू डान्स. शेल्लू केट्टू. So Chollakettu is the first dance. Then we have Jatiswaram, Varnam. Unfortunately, Shabdam is not there. Varnam, Javali we have. Then Padam. Padam is an extensive म्हणजे because कुठेतरी कथकलीच्या शॅडो मध्ये असल्यामुळे डान्स ड्रामाचा इतका इम्पॅक्ट होता की वी हॅव एन एक्सटेन्सिव्ह एलॉबरेट अभिनय. सो त्याच्यामुळे पदम यूज टू रिअली सपोर्ट अ लॉट. पदमची ज्या काही कृतीज होत्या त्याच्यामुळे. त्याच्यानंतर तिल्लाना. तिल्लानाला सुद्धा तिथे हिंदुस्थानी म्हटलं जातं कारण तिल्लाना जरी कर्नाटिक म्युझिक मधनं आलं तरी इट हॅज अन इन्फ्लुएन्स बाय तराना ऑफ हिंदुस्थानी म्युझिक. त्यामुळे ते हिंदुस्थानी असल्यामुळे कुठेतरी इथे ते हिंदुस्थानी म्हणायचे त्याला आणि तो तराना. असं करता करता जसं स्वारतिरुनाल म्हणजे प्रत्येक राजाचा आपला एक कालखंड असतो त्याच्यानंतरचे जे राजे आले त्यांना हे पूर्णतः मान्य नव्हतं आणि त्यांनी कथकलीलाच जास्त प्राधान्य दिलं आणि त्यामुळे ही नृत्यशैली त्यामुळे पर्यायाने त्याच्या ज्या नृत्यांगना जे हे डान्स करायच्या त्या देवदासींना पर्याय राहिला नाही आणि त्यांना मग ते नृत्य मंदिर किंवा कोट दरबार सोडून त्यांना अक्षरशः म्हणजे जे छोटे सरदार किंवा इतर लोकांच्या सुद्धा घरी जाऊन हे नृत्य सादर करावं लागलं कारण उपजीविकेचं साधन म्हणून. पण त्यानंतर काय झालं की जेव्हा एका कालखंडानंतर जसं स्वातंत्र्य मिळालं आणि मग श्री वल्लथोल यांनी कलामंडलम सुरू केलं. कलामंडलम इज अ व्हेरी वेल रिनाउंड art, I mean it's an art institute placed in Kerala and everybody knows about it. So तिथे त्यांनी मुळात केरळच्या ज्याही कला आहेत त्या सगळ्या कलांना प्राधान्य देत त्यांनी त्याला एक वेगळ्या तऱ्हेने त्यांना पूर्णपणे इन्स्टिट्यूशनलाइज केलं त्यांना की त्याच्यामध्ये एक असं संस्था निर्माण केली की जिथे येऊन तुम्हाला केरळमधले सगळे नृत्य प्रकार शिकता येतील. त्यात त्यांनी मोहिनीअट्टमसाठी सुद्धा ज्या तेव्हाच्या काळी राहिलेल्या नृत्यांगना होत्या त्यांना आणून त्यांनी पुन्हा या शैलीचं पुनरुत्थापन केलं. या पूर्ण प्रोसेसमध्ये असं होत गेलं की एका काळानंतर जसं की मोहिनीअट्टमला एक स्तर तर लाभला जो अत्यंत पूर्णपणे म्हणजे इट वॉज रिअली ऑन डेथ बेड ॲट वन टाइम. म्हणजे ती कला पूर्णपणे नामशेष होईल त्याच्या पंथाला होती. त्याच्यानंतर त्याला ऍटलिस्ट एक जीवन मिळालं की त्याला एक येऊ लागलं त्या संस्थेतनं. मग काय होत गेलं की केरळच्या लोकांना वाटलं की ही कला तर केरळची आहे मग केरळला आपली एक स्वतःची संगीत शैली आहे जी पूर्णपणे यूज होते. पूर्ण जर कथकली थिएटर तुम्ही बघाल चाक्यार कूत पासून ते नंग्यार कूत असू दे तिथे ती जी शैली आहे ती सोपानम संगीतामध्ये निबद्ध आहे. सोपान संगीत म्हणजे त्यांची फक्त गायकी वेगळी असते. राग तेच असतात कर्नाटिकचेच राग असतात पण त्याची जी गायकी आहे किंवा त्याला ते कसं होतं म्हणजे सोपानमचा खरा अर्थ आहे मंदिराच्या ज्या स्टेप्स असतात ना ज्या गर्भगृहाकडे जातात दॅट इज कॉल्ड सोपानम. तर तिथे बसून ही लोक गीतगोविंद गायचे. म्हणजे पहा गीतगोविंद निर्माण कुठे झालं आपण म्हणतो अर्थात 12व्या-13व्या शतकातलं जे झालं ओरिसामध्ये पण गायलं जायचं केरळमध्ये आणि त्यावेळेला त्यांनी त्या जास्तीत जास्त भाव कसा निर्माण होईल यासाठी त्यांनी त्या रागांना आणि त्या मेलोडीजना एका तऱ्हेने त्यांनी गुंफलं. जे भावपूर्ण संगीत झालं त्याला ते सोपानम संगीत म्हणाले. मग ते संगीत आपण या नृत्यशैलीसाठी का नाही वापरायचं असा एक विचार मनात आला आणि ह्याचं एक श्रेय जातं माझ्या गुरु पद्मभूषण कनकरेळीजी यांना. श्री कावालम नारायण पणीकर जे खूप मोठे कला तज्ज्ञ होते म्हणजे ते संस्कृत थिएटर करायचे युरुभंगम सारखे नाटकं त्यांनी केलेली आहेत. संगीत नाटक अकॅडमीचे ते चेअरमॅन होते. खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचा या म्युझिकवरती आणि फोक कलांवरती प्रचंड अभ्यास होता. त्यांनी या कलेला म्हणजे या दोघांनी मिळून आणि मग भारती शिवाजी सुद्धा एक खूप मोठ्या नृत्यांगना आहेत गुरु आहेत त्यांचं सुद्धा एक कॉन्ट्रीब्युशन आहे की त्या सगळ्यांनी मिळून हा विचार केला की आपण या नृत्यशैलीला त्याची जी उपजत जिथनं त्या मातीतली शैली आहे सांगीतिक शैली त्या सांगीतिक शैलीमध्ये आपण त्याला घालू आणि मग त्याप्रमाणे आता तुम्हाला बघायला मिळेल की देर आर टू रेपर्टवार्स ॲट टाइम्स. पीपल हू फॉलो कम्प्लिटली ट्रेडिशनल दे डू वर्णम तिल्लाना जावली जसं आता पवित्राने सांगितलं की खरोखरच खूप सुंदर आयटम आहे तो. तद्वत आमच्याकडे गणपतीपासून आम्ही सुरू करतो. देन इट गोज टू मुखचालम. देन
पदम, अष्टपदी. अष्टपदी हा नेहमीच मोहिनीअट्टमचा एक जिव्हाळ्याचा आहे, कारण की तिथे अष्टपदी गायलं जातं. आणि तिल्लाना. त्याच्यानंतर आम्ही परफॉर्म करतो जीवा. सो अशा तऱ्हेने या कलेचा एक विकास आहे. अजूनही ही कला विकासाच्या म्हणजे मार्गावर आहे. मला वाटतं प्रत्येक नृत्यशैली आहे त्याप्रमाणे. कला ही रोजच रोज वृद्धिंगत होत जाते. जसजसे कलाकार येतात, वैचारिक त्याच्यामध्ये मंथन होत जातं आणि त्याप्रमाणे त्या कला फुलतात. पण हा साधारण थोडक्यात मी म्हणेन हा मोहिनीअट्टमचा प्रवास आहे. आणि अशा विविध उपक्रमातनं तुम्ही या शैलीला फार एक चांगलं अधिष्ठान मिळवून देताय. सो धन्यवाद त्यासाठी. खरंच माधुरीताई, नावाप्रमाणेच मोहवणारी नृत्यशैली, त्यानंतर भरतनाट्यमशी असणारं त्याचं साधर्म्य, पुनरुत्थान पावत तिथला आज मिळालेलं जिवंत अस्तित्व, इथपर्यंतचा तुमचा प्रवास आम्हाला खरोखर खूप हुरूप हुरूप आणून देणार आहे. या दोन्ही शैलींनंतर वैशालीताई, मला तुमच्याकडे वळायला आवडेल. कथक कथन करे सो कथक कहावे, या धर्तीवर उगम पावलेली कथक नृत्य शैली. आम्हाला तुमच्याकडून या कथक नृत्य शैलीची विशेष ठळक अशी अस्तित्व ऐकायला नक्कीच आवडते. कथक आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेली, सुपरिचित आणि सगळ्यांना माहित असलेली, असं जेव्हा माधुरीने पण सांगितलं की पहिल्या ज्या ओरिजिनल 4 शैली आहेत त्यातली ही एक शैली आहे. आणि दुसरं त्याचं महत्व असं आहे की त्याला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान हा भारताचा खूप मोठा आणि हिंदी भाषिक प्रांत, एवढ्या मोठ्या प्रांताची ती एकमेव शास्त्रीय नृत्य शैली असल्यामुळे तिला खूप मोठा भाग तिने व्यापला आणि त्यामुळे तिला कदाचित म्हणून जास्त लवकर लोकप्रियता येईल आपली. थोडासा मी आधी कथकच्या इतिहासाचा आढावा घेते आणि मग त्या कथकचं मी थोडस स्वरूपाकडे वळते. जसं तू म्हणालीस, कथा कहे सो कथिक कहावे. कथिक म्हणजे कथा सांगणार. आपल्या सगळ्यांना माहिती असलेली रामायणातली लवकुशांची गोष्ट. वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं आणि श्रीरामाच्या लव आणि कुश या दोन्ही मुलांना त्याचं निरूपण करायला सांगितलं. तेव्हापासून मला वाटतं सांगीतिक कथाकथन ही परंपरा सुरू झाली. पुढे कोणीतरी त्यात अधिक नाट्यमयता आणण्यासाठी या सांगीतिक कथन शैलीला अंगसंचलनाची, अभिनयाची, थोडक्यात नृत्याची जोड दिली. मला वाटतं इथं थोडीशी कथक नृत्याची बीजं रोवली गेली. श्रीकृष्णाने कालिया नागाच्या फण्यावर आरडून होऊन जे नृत्य केलं त्यावरून मला वाटतं कथकला नटवरी नृत्य असंही एक नाव मिळालेलं आहे. म्हणजे रामायण, महाभारत इतका जुना कथकला संदर्भ आहे. खूप प्राचीन ग्रंथांमधून, जसं शारंगदेवांनी 13व्या शतकात लिहिलेलं संगीत रत्नाकर, कथका बंदिनश्च यत्र विद्यावंतः प्रियावंतः प्रशंसा कुशीलाश्च अन्ये चतुराः सर्व मातुषु. इथे कथकचा उल्लेख आपल्याला मिळतो. आता आपल्याला हे कळलं की कथक एक खूप प्राचीन संज्ञा आहे, तिचा कथाकथन आणि नृत्य संगीत याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. तरीही आपण आज जे कथक नृत्य पाहतो ते आणि ह्या ग्रंथांमधून उल्लेख केलेली कथक समुदायाची जी कला होती त्यातला साम्यभेद मात्र सिद्ध करणं थोडंसं अवघडच आहे. कथकचं आजचं स्वरूप म्हणजे भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं प्रतिबिंब आहे. काय झालं, भारताच्या ज्या भागात इतकी अनेक ऐतिहासिक स्थित्यंतर घडली त्या भागातच रुजलं असल्याने कथक त्या प्रत्येक घटनेचं साक्षीदार राहिलंय. कथक नृत्याने ते बदल, ते क्षण, ती उलथापालत निव्वळ पाहिली नाही तर ती स्वतःच सामावून घेतलीये. आपल्या भारताचं एक ब्रीद वाक्य आहे, मला वाटतं ते कथकचंही म्हणायला हरकत नाही, अनेकतेतून एकता. कारण हिंदू आणि मुघल या दोन भिन्न संस्कृतीतली विशिष्ट वैशिष्ट्य एकत्र येऊन कथक बहुआयामी झालंय. अर्थात सगळ्या शास्त्रीय नृत्यांप्रमाणे कथकचा उगम सुद्धा मंदिरांमधून परमेश्वराची पूजा अर्चना करण्याचं माध्यम अशा स्वरूपातच झाला. कथक तेव्हा वैष्णवपंथीयांचा, आपल्या भारतात शैव, शाक्त आणि वैष्णव असे 3 पंथ होते, त्यातल्या वैष्णवपंथीयांचं मधुरा भक्तीचं साधन होतं. दीर्घकाळ मंदिरांमध्ये देवाची सेवा करण्यामध्ये कथक कलाकार होते आणि ते आपले नृत्य सादर करत. म्हणजे कदाचित जसं पवित्रानी आणि माधुरीनी पुढे सांगितलं की दासी अट्टम, दासी परंपरा ही होती, देवदासी परंपरा होती, ही सगळ्या भारतातच देवदासी परंपरा होती आणि त्या परंपरेतूनही कथक कलाकार नृत्य करतच. पण कथकमध्ये प्राचीन काळापासून परंपरागत एक आपण ज्याला म्हणतो की आमचं हे एक पिढीजात व्यवसाय आहे, तसं एक कथक हा एक पिढीजात व्यवसाय होता काही घराण्यांचा.
पण पुढे काय झालं, सगळ्या त्या उत्तर भारतावरती पर्शियन आक्रमणं झाली आणि मग पर्शियन आक्रमणांमध्ये मंदिरं उद्ध्वस्त झाली आणि कथक कलाकार देशोधडीला लागले. जसं उपजीविकेचं काही साधन त्यांच्याकडे उरलं नाही. पुढे काय झालं, राजपूत राजकन्या जोधाबाई हिचं मुघल बादशाह अकबर याच्याशी लग्न झालं आणि कथक कलाकारांना राज दरबारात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. पण तिथे सुद्धा त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी कथकला खूप संघर्ष करावा लागला, अनेक तडजोडी स्वीकाराव्या लागल्या. कारण कथकचं स्वरूप तेव्हा ना खूप सात्विक धार्मिक होतं. पण मग हळूहळू ते धार्मिक स्वरूप मागे पडलं आणि नजाकत भऱ्या असा शृंगारिक अंगाचा कथकमध्ये शिरकाव झाला. कारण काय आहे की ज्यांनी पेट्रोन दिलं, ज्यांनी राजाश्रय दिला, त्याची आवडीनिवडी सांभाळणं हे कलाकारांना भाग पडलं. त्यामुळे देवाच्या आराधनेची जागा इथे आता मनोरंजनाने घेतली. हिंदू आणि पर्शियन संस्कृतीचं जे एक कॉम्बो निर्माण झालं, कॉम्बिनेशन झालं, त्याच्यामधून इंडो पर्शियन आर्ट असं कथकचं नवीन स्वरूप आकाराला आलं. फक्त गंमत याच्यामध्ये अशी होती की कथकचं जे मधुरा भक्तीची पंथाची वैष्णव पंथीयाचं जे आराध्य दैवत होतं श्रीकृष्ण, मोगल काळात अमेझिंग असं आहे की तेच कथकचं केंद्र राहिलं. श्रीकृष्णाचं कथकचं केंद्रबिंदू हे स्वरूप बदललं नाही, फक्त त्याचं आराध्य आणि भक्त हे जे स्वरूप होतं, म्हणजे माझा आराध्य आहे आणि मी कलाकार त्याचा भक्त आहे, हे स्वरूप बदललं आणि श्रीकृष्ण हा प्रियकर आणि मी त्याची प्रेयसी म्हणून आळवणी करते आहे, अशी तत्व तिथे थोडीशी आली. आता थोडंसं कथकच्या स्वरूपाकडे बघूया. आजचं जे स्वरूप आहे कथकचं ते सगळ्या शास्त्रीय नृत्यांप्रमाणे नृत्य आणि नाट्य अशा 3 भेदांमध्ये कथकचंही विभाजन केलं गेलं आहे. अर्थात श्रीकृष्णाच्या रास पासून प्रेरणा घेतली गेल्यामुळे कथकमध्ये प्रारंभिक स्तरापासूनच रासप्रमाणे तोडे तुकडे रासमध्ये जे सादर केले जातात तसे तोडे तुकडे कथकमध्ये होतेच. मुघल काळात या कथकच्या नृत्यांगाचा थोडासा अधिक विकास झाला. अनेक प्राचीन जी संगीत तत्व होती, जी प्राचीन ग्रंथांमध्ये दिली होती, संगीत रत्नाकर सारख्या ग्रंथांमध्ये जी दिली होती, त्याचा पुन्हा एकदा कथकमध्ये नव्याने समावेश केला गेला. त्याच्या व्यतिरिक्त थाट, कसक मसक, सलामी, गत अशी अनेक अंग खास मुघल काळाची भेट म्हणता येईल. आता भारतीय संगीतातील लय ताल प्रणाली आणि पर्शियन नृत्यातील चक्रा, फुटवर्क, आकर्षक अंगभंगिमा म्हणजे जो आपण कथकचा हा जो एक प्रसिद्ध पोज आहे, याचा पर्शियन सुफी संगीतातल्या परमेश्वराचं जे आराधना आहे, त्यांच्या परमेश्वराची अल्लाहची आराधना आहे, त्याकडे कथकच्या थाटचा फार जवळचा संबंध. त्यातून ते म्हणजे ते एक तो अंगभंगिमा आहे त्याच्यावरती फार परिणाम झाला मोगल शैलीचा. कथकच्या नृत्यांगाचं प्रमुख वैशिष्ट्य मी तुला इथे सांगेन की इथे तालात निव्वळ संगीत सादर होत नाही, तर प्रत्यक्ष ताल नाचला जातो. म्हणजे काय, आम्ही असं म्हणतो की आम्ही आज त्रिताल सादर करतोय किंवा झपताल सादर करतोय, तर तो ताल आम्ही संपूर्ण ताल सादरीकरण केलं जातंय. तालामध्ये वेगवेगळ्या रचना करून संपूर्ण तालाचं सादरीकरण केलं जातं. हे कथकच्या नृत्यांगाचं एक फार प्रमुख वैशिष्ट्य आहे. पुढे नृत्यांगासाठी भाव अभिव्यक्ती करण्यासाठी कथकचं अलीकडचं प्रमुख माध्यम म्हणजे ठुमरी. नवरस, नायिका भेद असे मानवी भावनांचा आविष्कार करणारे, रसनिष्पत्तीसाठी उपयुक्त असे प्रकार कथकमध्ये ठुमरी मधून अत्यंत समर्थपणे सादर केले जातात. जसं मगाशी पवित्राने सांगितलं की शब्दांमध्ये ते एक शब्द घेऊन भले त्याच्यामध्ये उल्लेख नसेल पण त्याच्या अनुषंगाने आजूबाजूचे त्या गणपतीसाठी जसं ते किंवा कार्तिकेसाठी तो गणपतीचा भाऊ आहे, तो शिवपार्वतीचा मुलगा आहे, असं जे ते सादर करतात, तसंच आम्ही एक भाव घेतो आणि त्याच्या आजूबाजूला अनेक संचारी भाव करतो. त्यामुळे तो एक त्याच्यासाठी जी भाव अभिव्यक्ती करण्यासाठी त्यासाठी ठुमरी एक पंक्ती पर अनेको संचारी भाव. ठुमरीचे एक वाक्य, एक शब्द डगर म्हटलं तर निव्वळ रस्ता नाही, तर तो रस्ता परमेश्वरापर्यंत घेऊन जातो, शृंगारिक अभिव्यक्तीकडून आध्यात्मिक अनुभूतीपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग, असं सुद्धा डगर. अशा प्रकारे ते फुलवत नेलं जातं. तर अशा सगळे प्रकार ठुमरीमधून सादर होतात. अनेक उपशास्त्रीय गायन प्रकार जसे तराणा, त्रिवट, चतुरंग, अष्टपदी
हे सगळेच कथकमध्ये प्राधान्याने सादर केले जातात. आणि त्या व्यतिरिक्त उत्तर भारतीय लोकसंगीतातील गायन प्रकार जसे दादरा, होरी, चैती या सगळ्यामधून कथकचं नृत्यांग समृद्ध झालेलं आहे. आता पुढे नाट्यासाठी एक आपल्याकडे नाट्यावरतीच आधारित अशी शैली आहे जी कथकली, भारतीय शास्त्रीय नृत्यातली. त्याच्या व्यतिरिक्त कथकमध्ये नाट्यासाठी एक गदभाव म्हणून अनोखा प्रकार सादर केला जातो, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे वाचिक अभिनयाचा समावेश नसतो. निव्वळ तालाची आवर्तन साथीला सुरू असतात, लहिराची सुरावट सुरू असते आणि याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या म्हणजे साहित्याचा आधार न घेता निव्वळ आपल्या अंगिक आणि मुखज अभिनयाचा वापर करून कथक नर्तक अनेक पात्रांची भूमिका करत एखादं कथानक जिवंत सादर करतो. जसं कालिया दमन, द्रौपदी वस्त्रहरण, जटायू मोक्ष. म्हणजे जटायू मोक्ष मी सादर करते तर मीच सीता आहे, मीच रावण आहे, मीच राम आहे, मीच जटायू आहे. तर प्रत्येक पात्र आपल्या अभिनयातून साकार करतो नर्तक. प्रेक्षकांसमोर एक माणूस 6, 7, 8 पात्र सादर करत एक गतपलट्याच्या माध्यमातून एका पात्रातून दुसऱ्या पात्रामध्ये जातो आणि ते संपूर्ण कथानक उभं करतो. तर हे कथकचं एक खास वैशिष्ट्य आहे. आणि याच्या व्यतिरिक्त कथकचं आणि निव्वळ मी असा दावा करीन की हे निव्वळ कथकचंच वैशिष्ट्य म्हणजे पढन. मला वाटतं इथे कथकचा जो कथन करणं हा जो मूळ पिंड आहे तो इथे कार्यरत होतो. आणि कथक कलाकार आपल्या सादरीकरणादरम्यान अनेक वेळा प्रेक्षकांशी डायरेक्ट कम्युनिकेट करतो. आपल्या प्रेझेंटेशन मधल्या अनेक अनवट बंदिशी तो पढन करतो आणि मग त्याचं नृत्यांकन करतो. आपल्या नाचातल्या अनेक खुबी तो प्रेक्षकांशी शेअर करतो. मी जे प्रेझेंटेशन करणार आहे ते मी कदाचित आधी समजावून सांगेन आणि मग प्रेझेंट करेन, त्यामुळे मी आणखीन लोकांशी जास्त कनेक्ट होत जाते. आता प्रसिद्ध कथक नृत्यांगना श्रीमती शोभना नारायण यांनी कथक फार सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे. ह्या एका त्यांचे शब्द मी इथे तुमच्यासमोर मांडते आणि माझं हे कथकचं वैशिष्ट्य सांगण्याचं निवेदन समाप्त करते. शेकडो घुंगरांच्या किणकिणाटात मनगटाला दिलेला एक नाजूक हिसका, शेकडो रहस्य उलगडतो. भुवयांची सूचक वक्रता, तबल्यावर पडणारी एक थाप आणि वेगाशी स्पर्धा करणारे चमकदार पदन्यास, जणू एखादा खळखळणारा झरा. कहाणी सफळ संपूर्ण. वैशालीताई, आपल्याकडून कथक नृत्य शैलीची ही वैशिष्ट्य, पवित्राजींकडून भरतनाट्यमची आणि मोहिनी अट्टमची माधुरीताईंकडून ही सगळी एकत्र केल्यानंतर एकच त्यातनं तत्व दिसतंय की आराध्य माझा नटराज आहे. आमची तत्व काही साधर्म्यपूर्ण आहेत तर काही फरक असलेली आहेत, पण तरी माझा त्यातला आत्मा एकच आहे, त्या नटराजापर्यंत पोहोचण्याचा. आणि हे सगळे विविध शैलीतले नैवेद्य आपण त्यांना पुढे अर्पण करतो. अशाच तत्वावरती आता आपण पुढे जाऊया. नृत्य ही दृकश्राव्य कला आहे, म्हणजेच परफॉर्मिंग आर्ट्स असं आपण म्हणूया. म्हणजेच त्याच्यावर तालीम आणि रियाजावर विशेष भर दिला जातो. पण मग त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी रियाजा इतकंच महत्व शास्त्राला देणं अपेक्षित आहे का? माधुरीताई, मला आपल्याकडून याविषयी मार्गदर्शन ऐकायला आवडेल. माधुरीताई, अनम्यूट कराल? Am I audible? येस ताई. छान आहे प्रश्न म्हटलं तुमचा, अत्यंत उपयुक्त. आणि म्हणजे याच्यावरती डिबेट्स होतात. लोकांना, कोणाला वाटतं हे खरंच गरजेचं आहे, कोणाला वाटतं काही गरजेचं नाहीये, आमची कला आणि आमचा रियाज आणि हेच आमच्यासाठी खूप काही आहे. पण मला असं वाटतं शास्त्रीय नृत्य हे शब्द जेव्हा वापरले जातात तेव्हाच त्याच्यातला अभ्यास तितकाच म्हणजे ठळकपणे तुमच्या समोर येतो. आपण नृत्य आणि शास्त्रीय नृत्य याच्यातला फरक जर बघितला, नृत्य मला असं वाटतं जर तुम्ही व्याख्या करायला गेलात तर कलेच्या म्हणजे तालाच्या निबद्धतेत तुम्ही स्पेसमध्ये जे तुम्ही एक म्हणजे तुमच्या मनाला येते उत्स्फूर्तपणे केलेली एक मुवमेंट असेल, एक जी हालचाल आहे, त्यालाही आपण नृत्य म्हणू शकतो. पण मग त्याला आपण शास्त्रीयच म्हणू शकतो का? तर तसं नाही. लोककला सुद्धा लोककला आहे, त्यात रोज ते लोक रोज डान्स करतात एकत्र येऊन समूहात, त्याला लोककला म्हणतो. मग शास्त्रीय नृत्याचं काय वेगळेपण आहे? तर शास्त्रीय नृत्याचं वेगळेपण हा त्याचा अभ्यास आहे. शास्त्र जे त्याच्यामध्ये वापरलं जातं ते मला असं वाटतं फार फार जरुरी आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की हा मला आता हे जमलं आणि मला हे आलं, तर तसं होत नाही. कारण मला माझा स्वतःचा अनुभव म्हणाल
म्हणजे तुम्ही मला विचारले म्हणून मी म्हणते की मी जेव्हा ठरवलं की मी नालंदामध्ये नृत्य ह्याच विषयात मला पुढे काही करायचंय, मला पुढचं पूर्ण शिक्षण नृत्य या विषयात घ्यायचंय, असं मी जेव्हा 10वी नंतर मी नालंदामध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा सांगितलं, तेव्हा सगळ्यांनी मला हे सांगितलं की हे काय म्हणजे फक्त डान्सच करणार, अभ्यास नाही करणार तुम्ही काहीच. आणि तेव्हा माझ्याकडे खरंच या प्रश्नासाठी उत्तर नव्हतं. कारण मला एक तर कळलं होतं मी जी काही माहिती, कारण तेव्हा असं नव्हतं की गुगल सर्च करा मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही दिसेल, गॅलरी दिसतील, फोटोग्राफ दिसतील, अमकं काही नव्हतं. माझ्या बाबांना कुठेतरी त्याचं माहिती कळली होती आणि मी ठरवलं होतं की मला नृत्यच करायचं. मग त्याची सगळी माहिती आम्ही थोडीफार तुटपुंजी मिळवली होती, पण त्यात एक्झॅक्टली काय असतं हे कोणाला माहित होतं. तेव्हा मी जेव्हा त्यामुळे मी गप्प बसायचे, काही बोलायचे नाही. पण मी जेव्हा नालंदामध्ये पाय ठेवला ना, त्यानंतर जेव्हा मी कनकताईंना भेटले, मी तिथली लायब्ररी पाहिली आणि तिथल्या वेगवेगळ्या गुरूंना, म्हणजे दीपक सर होते, मंदा मिस होत्या, अनेको दिग्गज आज जे मोठे मोठे कलाकार आहेत, कला तत्ववेत्ते आहेत, त्या सगळ्या ते आम्हाला शिकवायचे तेव्हा. आणि त्यांचं जे शिकवण होतं ते सगळं बघून मला असं वाटलं की मी आता पुन्हा त्या लोकांना जाऊन भेटावं आणि सांगावं की काय अभ्यास काय असतो, फक्त अभ्यासच असतो, बाकी काही नसतं. म्हणजे तुम्ही येस, कला शिकतोय, नृत्य शिकतोय, नृत्याला प्रॅक्टिसही असणार, रियाज हा असणारच, कारण ती दृकश्राव्य आहे. ती जितकी सुंदर दिसायला हवी तितकंच माझं नृत्य निबद्ध तालात असलं पाहिजे, म्युझिकशी त्याचा संबंध असला पाहिजे. हे सारं काही त्या नृत्याची एक म्हणजे म्हणून आपण अलगद त्याच्याप्रमाणे आलेलं वन पे वन फ्री म्हणतो ना, तशातला प्रकार येतो. ते मला सगळं आलंच पाहिजे. पण हे मी असं का करावं ह्याची उत्तरं मी जोपर्यंत अभ्यास करत नाही ना, तोपर्यंत मला ते कळणार नाही. की मी हे असं का केलं पाहिजे? मी असंच पताकं का पकडलं पाहिजे? अभिनय दर्पणमचा अभ्यास मी का केला पाहिजे? हस्तलक्षण दीपिका मी का पाहिली पाहिजे? म्हणजे मी जे काही करेन त्यासाठी मी उत्तर देण्याला माझं दायित्व आहे. मी जर समोर 100 लोकांच्या समोर मी नृत्य करते, तर त्यातल्या एकाने जरी उभं राहून मला विचारलं, की "बाई गं, तू आत्ता हे नृत्य केलंस. त्याच्यातलं मला थोडीशी माहिती सांग, की तू हे काय केलंस? हेच हस्त का वापरलेस? या हस्ताचे विन्यासच तुला येतात का?" हे जर मला नाही उत्तर देता आलं, तर माझ्या नृत्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून ते शास्त्रीय नृत्य, कारण त्याच्यामध्ये इतकं शास्त्र आहे आणि इतका अभ्यास आहे आणि मला असं वाटतं तो अभ्यास अनिवार्य आहे. म्हणजे कोणी काही म्हणा त्याला. पूर्वीच्या काळची गोष्ट वेगळी होती. पूर्वीच्या काळी जे गुरु होते किंवा जे कलाकार होते ना, ते आपलं पूर्ण जीवन त्यासाठी देत होते आणि ते पूर्ण वेळ तो अभ्यास करत होते. फक्त त्याला तो अभ्यास वेगळा आहे असं सांगितलं जात नव्हतं, कारण त्यांना कोणती डिग्री किंवा काही घ्यायचं नव्हतं. त्यांना ती कला आहे त्याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जायचं होतं. पण आज आपण साधं मेहंदीचा जरी कोर्स केला तरी एक सर्टिफिकेट लागतं की नाही? म्हणजे प्रत्येक कलेला, प्रत्येकाला त्या सर्टिफिकेटचं एक अधिष्ठान आहे, की तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये मिळवलं आहे. त्यासाठी मला वाटतं शास्त्राचा अभ्यास अनिवार्य आहे. नक्कीच, नक्कीच माधुरीताई. पवित्राजी, आपलेही ह्यावर विचार ऐकायला आवडतील? नक्की. बेसिकली डान्स म्हणजे प्रॅक्टिकली ओरिएंटेड असतं, असं जसं माधुरीताईंनी सांगितलं. भरपूर लोकांचं हे ऑलरेडी इट्स अ व्हेरी कॉमन नोशन इन द होल युनिवर्स. पण मग मी स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला पहिले, की मी जेव्हा मी माझ्या कॉलेजच्या टाइमला मी बी.कॉम केलं होतं आणि मग मी पहिला प्रश्न माझ्या गुरुजींना, दीपक सरांना हेच विचारलं होतं, की थिअरीची गरज आहे का मला? तर मग सरांनी मला हेच सांगितलं, की तू पहिले बी.कॉम संपव, तू बघ त्याच्यानंतर की तुला डान्समध्ये कितपत इंटरेस्ट आहे, त्याच्यानंतर मी तुला कळवतो याच्याबद्दल. मग सरांनी मला एक्झॅक्टली काय झालं आफ्टर दॅट इज माझा टी.वाय संपला, बी.कॉम झाला आणि मग त्याच्यानंतर सरांनी मला विचारलं, की तुला आता पुढे काय करायचंय? डान्स कम्प्लीट करायचा आहे, अजून शिकायचं आहे, की तुला बी.कॉम मध्येच पुढे जाऊन एम.कॉम किंवा अजून काहीतरी प्रोफेशन करायचंय? तर मग बिकॉज आय वॉन्टेड टू डू फुल टाइम डान्सिंग, देन दीपक सर सेड, येस, दिस इज द परफेक्ट टाइम टू गाईड हिम टू गो प्रॉपरली, चॅनलाइज हिम. मग सरांनी मला भरपूर काही he gave me lots of his thesis, what he had done, to read what he had done before. तर मग जेव्हापर्यंत तेव्हा मला कळलं की शास्त्र about the dance, how important is it to understand what you do,
तर मग जेव्हापर्यंत त्याच्यानंतर मला हे कळलं की वाय इज इट इम्पॉर्टंट टू नो द शास्त्र ऑफ व्हॉट यू डू. सो देन Deepak sir actually make me understand. I went to my BCom and MM. After my BCom, I did my BA and MA in dance from Chennai. So the only reason why I did was practically I was getting my proper knowledge from Deepak sir to learn dance practically. The advantage मला जे काय होतं त्या कॉलेजवरून की तुम्ही गुरु आपला निवडू शकता आणि तुम्हाला फक्त थिअरीसाठी त्या कॉलेजला जायचं होतं. तर मग मी सरांकडे प्रॅक्टिकल शिकायचो आणि कॉलेजला जाऊन मी फक्त थिअरी शिकायचो. तर मग थिअरीमध्ये आम्हाला काही ग्रंथ दिलेल्या ज्या शिलपदिकारम आणि मणिमेखले तमिळमध्ये, आणि त्याच्यासाठी मला तमिळ लँग्वेज पण शिकावं लागलं होतं भरतनाट्यमसाठी. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आय अंडरस्टूड लॉट ऑफ actual root of Bharatanatyam, the ancient texts which I read for my dance. मी बहुतेक ते माझ्या डान्स मध्ये प्रॅक्टिकली यूज नाही करणार, but how dance was and how it has to be, the tradition of dance was more understood when I read those texts. आणि मला असं वाटतं की आपण स्वतः, मला असं नेहमी वाटलेलं आणि मी माझ्या दीपक सरांशी पण मी हेच नेहमी विचारायचो की वाय वी हॅव टू अंडरस्टँड द टेक्स्ट सो मच, वाय द शास्त्र इज इम्पॉर्टंट. तर सर मला नेहमी बोलायचे की you should know you should read of course every text, then how to use the textual knowledge into your practical knowledge. I think त्याच्यासाठी आपल्याला शास्त्र इम्पॉर्टंट आहे. You might know what you're reading, but if you do not know how to put it into your dance, that reading is of no use. So म्हणून माझ्या स्टुडंट्सला पण आमच्या क्लासमध्ये आम्ही क्वार्टरली आम्ही एक प्रोजेक्ट ठेवतो जिथे आम्ही मुलांना सांगतो की तुम्ही एखादी बुक निवडून या आणि मग तुम्ही त्याच्यावरती स्टडी करा अँड यू मेक अ प्रोजेक्ट ऑन द सेम थिंग. इट कॅन बी एनिथिंग व्हॉट यू वॉन्ट टू डू. So I think such things are very important. म्हणून मी स्वतः भरतनाट्यमध्ये आम्ही अभिनय दर्पणमचा वापर करतो. तर मग अभिनय दर्पणम आमच्या क्लासमध्ये इतका इम्पॉर्टंट आहे की दर एक बॅच मध्ये आम्ही थिअरी सेशन्स ठेवतो, बिकॉज if the importance of text is not understood, then it is of no use. Hence, for example, जेव्हा एखाद्या मुलांनी आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतला तर पहिल्या वर्षामध्ये आम्ही त्यांना विनियोग शिकवत नाही, बिकॉज दे डोंट इवन नो द प्रोनाउन्सिएशन प्रॉपरली. म्हणून मग सुरुवातीला फक्त पताक ते त्रिशूल जे काही हस्त आहेत असंयुक्त किंवा संयुक्त शिकवल्यानंतर आम्ही त्यांना जनरल युसेजेस सांगतो. तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या नॉर्मल लाईफ मध्ये तुम्ही कुठे युज करता का ह्या हस्त? तर मला काहीही येतात. फॉर एक्झाम्पल कपित्त मध्ये काही मुली बोलतात लिपस्टिक लावण्यासाठी. इट इज नॉट रॉंग एट ऑल. इट इज अ 5.5 year old child's answer. तुम्हाला शॉक होणार. एखादी मुलीला मी विचारलं सूची कशासाठी युज करतो, ती बोलते की मोबाईल मध्ये काहीतरी टच करण्यासाठी. थम्स अप दे विल ऑल्सो से फॉर डुईंग थम्स अप टू बेस्ट ऑफ लक. पण मग ह्या नॉर्मल युसेजेस आहेत. आता जेव्हापर्यंत त्यांना अभिनय दर्पणम सारख्या टेक्स्टचा नॉलेज नसेल, त्यांना कठीण आहे कळण्यासाठी की तुम्ही ते कशासाठी अजून यूज करू शकता इन अ डान्स वे. सो आय थिंक टू स्टार्ट विथ, सुरुवातीसाठी अशा स्मॉल टेक्स्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट टू गिव्ह देम नॉलेज अबाउट व्हॉट इज साहित्य और व्हॉट इज शास्त्र इन डान्स. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स वेन दे आर मोर इंटेलेक्च्युअल, मोठ्या ग्रंथासाठी त्यांना आपण वळवू शकतो. So I think importance of Shastra is very, very important. The importance of studying Shastra is what is necessary. नक्कीच. म्हणजे थोडक्यात शास्त्रीय नृत्याला शास्त्राचा आधार असल्यामुळेच इतर अनेक नृत्य प्रकारांपेक्षा शास्त्रीय नृत्याला आज इतकी श्रीमंती का आहे हे मला वाटतं ह्या तुमच्या दोघांच्या उत्तरावरनं निश्चित ठरतंय. आता आपण वळूया, या शास्त्रीय नृत्य शैली ज्या आहेत त्यांच्या भारतीयत्वाबरोबरच त्या प्रत्येक शैलीमध्ये प्रांतीय प्रतिबिंब डोकावतं का, याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. वैशालीताई, आपल्याकडून. हो, नक्कीच दर्शवतात. प्रांतीय वैशिष्ट्य असतातच आणि ते स्वाभाविकही आहे. तुझा प्रश्न मी 2 भागामध्ये डिवाइड करते. एक तर ह्या नृत्यशैली भारतीय आहेत आणि त्यांची प्रांतीय वैशिष्ट्ये आहेत.
आता बघा, निव्वळ भारतात अभ्यासल्या जातात म्हणून शास्त्रीय नृत्य शैली भारतीय आहेत का? असं नाही. भारतीय संस्कृतीमध्ये त्यांची पाळंमुळं इतकी खोलवर रुजली आहेत की भारतीय संस्कृतीचं आणि या शास्त्रीय नृत्य शैलींचं जणू अद्वैत निर्माण झालंय. हजारो वर्षांपासून भारतीय उपखंडात हिंदू धर्म नांदतोय. धर्म म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांची आयुष्य जगण्याची, आयुष्य व्यतीत करण्याची पद्धत, त्यांचे रीतिरिवाज, त्यांचे विश्वास, थोडक्यात त्यांची जीवनशैली. तर सिंधू नदीच्या खोऱ्यात नांदणाऱ्या संस्कृती या सिंधू आणि पुढे अपभ्रंशाने हिंदू संस्कृती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. प्राचीन काळी ही हिंदू संस्कृती, जसं मी मगाशी म्हटलं की 3 पंथीयांमध्ये विभागली गेली होती: शैवपंथीय, शाक्तपंथीय आणि वैष्णवपंथीय. इतिहास आपल्याला सांगतो की प्रत्येक पंथाच्या अनुयायांनी, प्रसारकांनी आपल्या पंथाचा प्रचार प्रसार करण्यासाठी अनेक मार्ग अनुसरले. त्यामध्ये इष्टदेवतांच्या पराक्रमावर, चमत्कारावर आधारित गोष्टींमधून साहित्य निर्मिती गेली आणि ती साहित्य समाजात सर्वदूर पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून नृत्य, संगीत अशा लोकप्रिय कला प्रयोगात आणल्या गेल्या. आता उदाहरण घ्यायचं झालं तर शैवपंथीय शिवाची उपासना करत त्यातून शिवाचं नटराज हे स्वरूप साकारलं गेलं. शाक्तपंथीय आदिशक्तीची प्रार्थना करताना उत्साहवर्धक अशा संगीताचा प्रयोग करत. वैष्णवपंथीयांनी आपल्या आराध्याची म्हणजे श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी रासनृत्याचं माध्यम अंगीकारलं आणि या रासनृत्यामधून कथक सारख्या, मणिपुरी सारख्या शैलींचा, शास्त्रीय नृत्य शैलींचा उगम झाला. तर या सगळ्या शास्त्रीय नृत्यांमध्ये आपल्याला या तिन्ही पंथांच्या इष्टदेवतांच्या कथानकांचा, स्तुतिस्तवनांचा प्रयोग झालेला आढळतो. यातून या समस्त भारतीय शास्त्रीय नृत्य शैलींचं भारतीयत्व सिद्ध होतं. आता या शास्त्रीय नृत्यांच्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे वळूया. नक्कीच प्रत्येक शास्त्रीय नृत्य ज्या प्रदेशात उगम पावलं, विकसित झालं, त्या प्रांताची वैशिष्ट्य अत्यंत अभिमानाने मिरवतं. शास्त्रीय नृत्यांच्या आहारी अभिनयात म्हणजे कॉस्ट्युम्स मध्ये त्या विशिष्ट प्रांतात विणल्या जाणाऱ्या वस्त्रांचा समावेश असतो. जसं ओडिसी डान्स मध्ये आपल्याला ओडिसाची जी पॉप्युलर साडी आहे ती वस्त्र नक्कीच आढळतं. ते वस्त्र परिधान करण्याची पद्धत सुद्धा मिळती जुळती असते. भरतनाट्यम मध्ये कांजीवरमच्या साडीचा आणि त्याचं जे पितांबर स्टाईल मध्ये साडी नेसली जाते तो एक इकडचा स्टाईलचा भाग येतो. जसं कथक नृत्याच्या हिंदू वेशभूषेमध्ये म्हणजे घागरा, चोली, दुपट्टा ही राजस्थानमध्ये किंवा उत्तर भारतीय स्त्रियांमध्ये लोकप्रिय असलेली वेशभूषा आहे. पुढे मुघल आक्रमणानंतर मुस्लिम स्त्रियांमध्ये लोकप्रिय असलेला घेरदार अंगरखा, चुडीदार सलवार, जॅकेट, टोपी अशी वेशभूषा करण्याचा प्रघात कथकमध्ये दिसून आला. त्याच प्रकारे प्रादेशिक लोककथांचा, वाङ्मयाचा समावेश सुद्धा नृत्य साहित्यात आला. प्राचीन स्थानिक जी भाषा होती त्यांची, म्हणजे कथकसाठी हिंदी बरोबर ब्रजभाषा, संस्कृतचा तर सगळ्याच भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीमध्ये वापर होतो, पण स्थानिक भाषा ही सुद्धा नृत्य भाषा म्हणून प्रयोगात येऊ लागली. जसं आपल्याला पवित्रांनी सांगितलं की भरतनाट्यमध्ये तामिळ भाषेचाही खूप साहित्याचा समावेश आहे. शिवाय प्रत्येक प्रांताची खासियत असलेलं संगीत हे त्या नृत्य शैलीचा अविभाज्य घटक बनलं. जसं माधुरींनी सांगितलं की तिथलं संगीत हे वैशिष्ट्यपूर्ण कथकलीसाठी आणि मोहिनीअट्टमसाठी केरळाचं संगीत वापरलं जायला लागलं. जसं भरतनाट्यमसाठी दक्षिण भारतीय शैली असल्यामुळे कर्नाटक संगीत आणि कथकसाठी उत्तर भारतीय शैली असल्यामुळे हिंदुस्थानी संगीत. तर असं ते चपखल बसायला लागलं. मला वाटतं ही सगळी प्रांतीय अस्मितेची निदर्शकच आहेत गोष्टी आणि ही सगळ्या आपल्याला प्रांतीय अस्मिता दिसतेच या गोष्टींमध्ये. नक्कीच वैशालीताई. पवित्राजी, आपण या प्रांतीय प्रतिबिंबांबद्दल काय सांगाल? अनम्यूट कराल पवित्राजी, अनम्यूट कराल. भरतनाट्यम मध्ये फ्रँकली ते फक्त तामिळनाडूमध्ये असून सुद्धा तामिळनाडूमध्येच भरपूर काही चेंजेस झाले आहेत. जर आपण भूतकाळामध्ये गेलो तर मग तामिळनाडू हे भरतनाट्यम जेव्हा
फ्लरिश होत होतं तेव्हा मराठा रुलर्सच्या टाइमला भरपूर काही झालं. तर मग त्या क्षणी शहाजी राजे, सरफोजी भोसले ह्यांच्या टाइमला भरपूर काही मराठी कंपोजिशन्स वरती काम केलं गेलेलं, जिथे शहाजीवरती एक वर्णम केलं गेलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक वर्णम आहे. तर मग अशा काही लँग्वेजेसच्या चेंजेस पण झाले होते. पण मग देवर एन्शियंट मराठी लँग्वेज, द स्क्रिप्ट वॉज डिफरंट. जे अजूनही तंजावरमध्ये, तामिळनाडूमध्ये गेलात की काही अशा फॅमिलीज आहेत ज्या अजूनही मराठी आणि तमिळ मिक्सचर लँग्वेज बोलतात, जे खूप आम्हाला अजिबात कळत नाही आम्ही त्यांच्याशी जर मराठीमध्ये बोललो की, बिकॉज इट इज कम्प्लिटली डिफरंट. आणि अजूनही देवदासी परंपराच्या ज्या, आत्ता तर कोण नाहीये तिथे, पण मग ज्या लास्ट देवदासी होत्या त्या लास्ट मोमेंट पर्यंत नथनी घालायच्या, जे नथ आम्ही जे अजूनही मराठी पीपल वेअर इट. सो आय थिंक दिस वेअर सम ऑफ द ट्रेडिशनल रिजनल चेंजेस. पण मग जेव्हा तंजावरमध्ये तंजोर कॉटट अशा 4 भाऊ, चिन्नय्या, पोन्नय्या, वडिवेलू आणि शिवानंद, जसं माधुरीताईंनी पण सांगितलं. पण मग भरतनाट्यमध्ये यांचा इम्पॉर्टन्स कसा होता की ह्या 4ही ज्या भाऊ होत्या त्या शिकल्यानंतर, भरतनाट्यमच्या शिकल्यानंतर वेगवेगळ्या तामिळनाडूमध्ये डिव्हिजन झाले त्यांचे. दे वॉन्टेड टू गो अँड सेटल समवेअर एल्स. तर मग जिथेही ते सेटल झाले आपापले घराणे निर्माण झाले. तर मग भरतनाट्यममध्ये पण तसं कथ्थक सारखं घराणे आहेत, जे एखादा घराणा तंजावर घराणा आहे, मग पंदनल्लूर घराणा आहे, वळवूर घराणा आहे, नवीनच कलाक्षेत्र घराणा आहे. आणि आत्ता जर बघितलं तर मग अजून पुढे जाऊन बँगलोर स्टाईल आणि मैसूर स्टाईल पण आहे. ते बिकॉज ऑफ the little bit changes which have come in the style. It sometimes I feel it is because not to come into the जेव्हा त्यांना ट्रेडिशनल स्टाईल जो होता त्याच्याहून थोडंसं स्वतःचं जेव्हा आम्ही ऍडिशन करतो त्याला आम्ही एक नवीन स्टाईलचं नाव देतो. इट डझंट मीन द ट्रेडिशन इज गॉन, बट इट्स जस्ट अ डिफरंट वे ऑफ लुकिंग ॲट इट. तर मग मी एक एक्झाम्पल घेतो, जसं की एक सगळ्यात कॉमन एक्झाम्पल, आता आमच्या क्लासमध्ये जेव्हा दुसऱ्या स्टाईलच्या मुली येतात शिकायला तेव्हा आम्हाला पण ऍज अ टीचर यू ऑल्सो लर्न बिंग समटाइम्स लाईक अ स्टुडंट. सो लाईक दॅट आय मायसेल्फ, जेव्हा मी क्लासेस सुरू केले होते आम्हाला काही स्टुडंट्स आले वेगवेगळ्या स्टाईलवरून. तर मग त्याच्यामध्ये भरतनाट्यममध्ये बेसिक स्टेप्सला अडवू असे बोलतो आम्ही. तर मग एखादा असा अडवू आहे ज्याचं नाव आहे सरिक्कल अडवू. तर सरिक्कल म्हणजे काय? टू ग्लाइड, किंवा मराठीमध्ये कोइन्सिडेंटली त्याचा अर्थ सेमच आहे, सरकणे. सरिक्कल म्हणजे सरकणे. तर मग ज्या स्टेप मध्ये तुम्ही सरकता डान्स करत करत त्याला आपण सरिक्कल अडवू असे म्हणतो. तर मग जर आपण ट्रेडिशनल नाव बघितलं तर मग स्टेपच्या हिशोबाने त्याचं नाव तंजावर स्टाईल मध्ये पण सरिक्कल अडवूच आहे. पण मग जेव्हा आम्ही थोडस फक्त 100 किलोमीटर पुढे गेलो तंजावर वरून, तर मग त्याचं नाव तसंच असतं पण मग करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळं आहे. स्टाईल सरकणेच आहे पण मग आम्ही ज्या स्टेपचं नाव मंडी अडवू असे बोलतो त्या स्टेपला ते सरिक्कल अडवू म्हणतात. म्हणजे बिकॉज ऑफ द रिजनल चेंजेस, दॅट्स इट. तर मग आय थिंक एंड ऑफ द डे इट इज हाऊ ब्युटिफुल यू डान्स, बिकॉज ऑन स्टेज यू सी हाऊ दे आर डान्सिंग. आणि मग तुम्ही त्या ज्यांनाही तुम्ही शिकवला त्यांना फक्त माहित असलं पाहिजे की तुम्ही कोणत्या स्टाईल मध्ये ते शिकता, अजून काही नाही. अजून जर मी अजून थोडस लाईट घालतो ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या आहार्यावर बोलू शकतो, कसं रिजनल, बिकॉज इट इज फ्रॉम तामिळनाडू, बिकॉज ऑफ दॅट भरतनाट्यम हॅज दॅट ब्युटिफुल कॉस्ट्युम अँड ज्वेलरी. देवदासी परंपरामधून आल्यामुळे देवदासींना नटराज भगवान बरोबर त्यांचं लग्न व्हायचं. आणि एखादी नवरी जसं तामिळनाडूमध्ये सजते तिला चंद्र सूर्य तले समान ज्या ज्वेलरी त्या घालतात त्या सगळं काही एखाद्या नवरीला जसं ते सजवून घेतात तसं ते भरतनाट्यम डान्स करताना स्टेजमध्ये करतात. म्हणून कांजीवरमच्या सारी आणि म्हणूनच त्या ज्वेलरी. आणि दॅट इज वाय आय थिंक इट इज सच अ आर्ट फॉर्म विच हॅज रिअली रिअली रिच कॉस्ट्युम अँड रिच ज्वेलरी.
बिकॉज शी इज ऑलवेज वेडेड टू लॉर्ड शिवा, आणि म्हणूनच तिचं नाव नित्य सुमंगली असं पण बोलतात. म्हणजे नेहमीच ती सुमंगली असते, ती नेहमी मंगळसूत्र घालूनच असते, बिकॉज शी इज वेडेड टू अन आयडल ऑफ लॉर्ड शिवा. So this is what I think the regional and the cultural differences which is been seen in Bharatanatyam, आणि definitely भरतनाट्यम मध्ये ते नक्कीच आहे. पवित्रा, नक्की. मला एक वैशाली, प्रश्न हा. होता की तुमचा भरतनाट्यमचा जो कॉस्ट्युम आहे, पितांबर सदृश्य साडी आहे. तू आता सांगितलंस की तंजावर प्रांतामध्ये, आणि मी हेही वाचलेलं आहे की मराठा शहाजीराजे भोसले वगैरेंच्या वेळेला हो. त्या काळामध्ये भरतनाट्यमचं खूप झालं. तर त्याच्यामध्ये समहाऊ थोडासा आमच्या मराठी नऊवारी साडीचा पण कुठेतरी वाटा हो. असेल का, हो हो हो. असावा असं मला ऍक्च्युली सुरुवातीला 18व्या शतकामध्ये सगळं साडी नॉर्मल साडी सारखं नेसायच्या, आणि बिकॉज तामिळनाडूचं इन्फ्लुएन्स असल्यामुळे ते तामिळनाडू स्टाईलचं नऊवारी नेसून पण डान्स भरतनाट्यम करायच्या, जे वेगळं थोडं स्टाईल आहे. आणि मग मराठा रुलरच्या टाइमला ते नऊवारी स्टाईल मध्ये, महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये पण यूज करायच्या. छोटं साडीशी इनफॅक्ट त्यांचा जो पुढनं जो फॅन असतो ना, तो कुठेतरी तोच आहे. म्हणजे जे आपण आता ते नऊवारी जे आपण ओचा घेतो, हो. ओचा घेतो. तसंच येतो तो पुढे, हो. तो बांधला जातो. पण त्यांची नऊवारी पद्धत तशी आहे. तमिळ हो. लोक जे नऊवारी घालतात हो. ना, त्यांची पुढे असा तो पूर्ण अर्धा येतो, आणि मग खाली तुम्हाला त्यांचे ते जे पायाचा जो भाग आहे नऊवारी साडीचा, हो. तो त्याप्रमाणे दिसतो. मला याच्यात अजून ऍड करावं असं वाटेल, हे प्रांतीय वैशिष्ट्य म्हणताना कथकच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे, आणि ही अशी दिसतात की नृत्याच्या स्टाईलमध्ये सुद्धा प्रांतीय वैशिष्ट्य कशी दर्शवतात. तर घराणी जी आहेत कथकची, तर बनारस घराण्यामध्ये बनारसचं पावित्र्य जे जास्त आध्यात्मिक आहे, तर तिथे जास्त स्पिरिच्युअल टाईपचं डान्स फॉर्म येतो. लखनौ मोगल दरबार आणि तो मुस्लिम इम्पॅक्ट आहे, तिथे थोडासा शृंगारिक आणि थोडासा ब्युटिफिकेशन कडे जास्त लक्ष दिलं जातं. राजपूत घराणं किंवा जे जयपूर घराणं आहे, जे राजस्थानचे पराक्रमी शूर राजे होते, त्यामुळे तिथे जो एक म्हणतो ज्याला आपण की थोडासा विझार्डस डान्स किंवा एकदम थोडासा तडफदार डान्स असा एक तो पॅटर्न त्याच्यामध्ये येतो. तर हेही प्रांतीय वैशिष्ट्यांमध्ये आपण बघतो, आणि हे दिसतच नक्की. खरंच ही प्रांतीय वैशिष्ट्य सांभाळत ह्या प्रत्येक नृत्य शैलीला स्वतःच असं एक अनोखेपण जपावं लागतं. हे अनोखेपण जपताना गायन, वादन अशा सांगीतिक वैशिष्ट्यांचं योगदान आहे का, हा असा माझा प्रश्न आहे, आम्हाला खूप वर्षांपासून पडलेला. मला आवडेल माधुरीताई ह्याच्यावरती आपल्याकडून मार्गदर्शन, की ह्या प्रत्येक शास्त्रीय नृत्य शैलीला आपलं अनोखेपण जपण्यासाठी गायन, वादन अशा सांगीतिक वैशिष्ट्यांचं योगदान मिळतं का? नक्कीच. मला असं वाटतं, नृत्य हेच मुळी मूर्त रूप आहे संगीताचं. की काय ताल, जसं आता वैशाली मगाशी म्हणाल्या की ताल आहे, ताल आम्ही सादर करतो. म्हणजे ते असं कथक असं आहे की आम्ही ताल सादर करतो, किंवा हे आता मी ठुमरी सादर करते, म्हणजे तो एक म्युझिकचा जो भाग आहे तो तुम्ही सादर करता. मी सांगू का, सदर्न पार्ट मध्ये तुम्ही आलात, ज्या साऊथ इंडियन स्टाईल्स आहेत तिथे आम्ही तेच करतो. जसं आम्ही म्हणतो वर्णम, आता वर्णम काय किंवा शब्दम काय किंवा पदम काय, हे कुठेतरी कर्नाटिक म्युझिकचा एक भाग आहे, आणि ते आम्ही त्याप्रमाणे सादर करतो. जसं त्याला नृत्यामध्ये आणताना, जसं तुम्ही म्हणतात ती हाय ठुमरी, कदाचित ठुमरी जर तुम्ही एखाद्या गाण्याच्या बैठकीमध्ये बघाल तर ती त्याची गाण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, कारण की ती कचेरी आहे, गाण्याच्या ठुमरी पद्धत आहे. पण तशाच प्रकारे तुम्ही जर कर्नाटिक कचेरीमध्ये जाल तर कचेरी सिंगिंग इज डिफरंट, बट द सेम आयटम्स आर बिंग डान्स्ड वेन इट इज डान्स. ते डान्ससाठी जेव्हा आम्ही वापरलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये बरेच नृत्याच्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल आणले जातात, आणि त्याप्रमाणे त्याला बदलांना, आणि कारण की ते बदल या करता असतात की शेवटी नृत्याचं जो काही नृत्यात जे अभिप्रेत आहे, की नृत्याची जी मजा आहे, ते नृत्य जे अभिप्रेत आहे, त्याच्यातला जो भाव अभिप्रेत आहे, त्याला ते बूस्ट करणारं असावं, त्याला ते पूर्णपणे संयुक्तिक असावं, असं ते म्युझिक आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हटलं की मोहिनीअट्टमच्या बाबतीत हेच झालं की
ज्याप्रमाणे सोपानम असायला पाहिजे, म्हणून त्यांना वाटलं की ते सोपानामध्ये आपण का नाही करू. आणि जसं ते सोपानामध्ये येतं, ते लिरिसिझम जो त्या नृत्यशैलीचा आहे, ज्याला आपण आज म्हणतो की ती अतिशय म्हणजे लास्यप्रधान शैली आहे, ती लास्यप्रधानता जी आहे ती त्याला या सोपानम संगीतामुळे आहे. कारण त्यांच्यामध्ये ती जी गायकीची पद्धती आहे ती कुठेही ब्रेक होत नाही, म्हणजे इट गोज फ्रॉम वन पॉइंट, वन मेलोडी टू अनदर मेलोडी. सो इफ आय डू माय मूवमेंट, लाईक आय डू नॉट ब्रेक इट. जसं तुम्ही म्हणाल ता, तर तुम्ही ब्रेक करता, आम्हाला तसं नाही होत. त्याच्यामध्ये आम्ही कसं होतं की ता आ आ तै, दॅट इज हाऊ इट गोज. सो वेन दॅट, ते जे गमकांचा, त्याला गमक म्हणतात, ते जे गमकांचा जो आनंद आहे तो त्या नृत्यशैलीचं वैशिष्ट्य आहे. आणि जर ते गमक किंवा ते नसेल तर ते नृत्यशैलीचा मला वाटतं आत्माच मरून जाईल. म्हणजे त्यामुळे नृत्य काय किंवा वादन पर्टिक्युलर जे तो आपण इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो ते का वापरले जातात. जसं कथकलीमध्ये चेंडा हा हवाच, चेंडा नाही तर कथकली काय होणार. कारण त्याचं जे विगरस जे काही रूप आहे ना ते एक्सपेक्टेड आहे. आणि वेगवेगळे आर्ट म्हणजे जे त्याच्यामधनं म्हणजे आपण जी काही काय म्हणू आपण त्याला कॅरेक्टर्स जी पुढे आणली जातात, ती कॅरेक्टर्स ना त्यांची जी एंट्री आहे तिथपासूनच त्या चेंडा हॅज इट्स ओन प्लेस, इट्स ओन फंक्शनिंग इन टू द कम्प्लीट इंट्रोडक्शन ऑफ द कॅरेक्टर. सो त्यासाठी वादनाचंही तेवढंच महत्व आहे, गायनाचंही महत्व आहे. आणि मला वाटतं त्या दोन्हीमुळेच त्या कलेमध्ये एक सजीवता येते, जे त्या कलेतून अभिप्रेत असतं ते नृत्यशैलीतून. नक्कीच माधुरीताई. वैशालीताई, आपण या सांगीतिक वैशिष्ट्यांच्या योगदानाबद्दल काय सांगाल? शास्त्रीयच नाही, मला तर असं वाटतं की सगळ्याच नृत्य प्रकारांना गायन वादनाचं सहकार्य लाभतं. पर्टिक्युलरली ना वादनाचं आणि नृत्याचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. नृत्य आणि वादन जणू विवाह बंधनात बांधले गेले असावेत, इतके ते परस्परांशी एकरूप आहेत असं मला वाटतं. वादन नृत्याची रंगत वाढवतं. वाद्यांची साथ मिळाली की नृत्य अधिक उठावदार होतं. जसं तिने आता सांगितलं की ते चेंडा वाजल्याशिवाय तो कथकलीला उठावच येणार नाही, तशा प्रकारे ते साथ मिळाली ना की ते उठावदार होतं. जसं आमच्याकडे कथकला तबल्याशिवाय ती म्हणजे तो प्राणच येणार नाही तोपर्यंत. तर वादनातल्या अमूर्त तत्वांना नृत्यामुळे आकार प्राप्त होतो, मूर्तता येते असं मला वाटतं. वाद्यांच्या बंदिशी नृत्यातून जिवंत होतात. संगीताच्या तिन्ही घटकांपैकी गायन आणि वादन ह्या श्राव्य कला आहेत, पण नृत्य ही दृकश्राव्य कला आहे. दृकश्राव्य म्हणजे काय, तर नृत्य श्राव्य कलांना दर्शनीय बनवते, पण नृत्याच्या श्राव्य असणाऱ्या म्हणजे त्याच्या ध्वनी निर्माण करण्याच्या क्षमतेला थोड्याशा मर्यादा आहेत. आणि त्या मर्यादा दूर करण्यासाठी नृत्याला गायन वादनाची मदत मिळते. म्हणजे नवरा बायकोच्या नात्यात कसं, म्हणजे दोघं काही सगळ्या बाबतीत परिपूर्ण नसतात, मग एक जण जिथे कमी पडतो तिथे दुसरा येतो आणि ती उणीव भरून काढतो. तसं मला वाटतं जिथे नादमाधुर्य कमी निर्माण करण्यात थोडस नृत्य कमी पडत असलं ना, तर दृश्यतेच्या बाबतीत मात्र नृत्य कमालीच्या म्हणजे वैविध्य दाखवतं. आणि त्यामुळे नृत्याचा संसार रूपी रथ सुरळीत चालावा म्हणून त्याला गायन वादनाची चाकं जोडली जातात, अशी काहीतरी संगतकारांची भूमिका म्हटली की माझ्या डोक्यात असं काहीतरी एक कल्पना डोकावते. आता मी माझ्या शैलीबद्दल सांगेन की कथकमध्ये म्हणजे तालवाद्यातलं तबला किंवा पखावज, तबला आणि जसं माधुरीने आता सांगितलं की पखावज हे आमचं ओरिजिनल वाद्य होतं, पण त्याचं स्वरूप बदलत जातं. तसं पखावजचं स्वरूप बदलून तबला आला त्या जागी, आणि आता तबला कथकचं म्हणजे असं त्याच्याशिवाय त्याचं चालणारच नाही असं इतकं ते एकमेकाशी एकरूप झालेलं आहे. तंतुवाद्य जी आपली मी अशासाठी सांगते की तालवाद्य, तंतुवाद्य, सुशीरवाद्य आणि घनवाद्य अशी जी 4 प्रकारची वाद्य आहेत, या 4ही प्रकारच्या वाद्यांचा शास्त्रीय नृत्यांमध्ये अतिशय परिपूर्ण उपयोग होतो. तर तालवाद्यासाठी तबला, पखावज, तंतुवाद्यासाठी सारंगी आणि सतार, सुशीरवाद्य म्हणून हार्मोनियम आणि बासरी, आणि मंजिऱ्यांसारखं घनवाद्य जे कथकचं पठण करताना गुरुजन कधी कधी त्याचा प्रयोग करताना दिसतात. तर ह्या 4ही प्रकारच्या वाद्यांचा आपल्याला शास्त्रीय नृत्यांमध्ये जसं कथकमध्ये मी सांगते तसा समावेश आपल्याला पाहायला मिळतोच. आता कथकचा खूप मोठा आणि महत्वाचा भाग म्हणजे नृत्यांग. त्यात कथकच्या ता, थै, तत ह्या कथकची भाषा अगदी लिमिटेड, ता, थै, तत एवढ्याच भाषा आहे कथकची. त्याच्या असंख्य म्हणजे हजारो बंदिशे त्याच्या तयार होतात, पण त्याच्या व्यतिरिक्त तबला पखवाजाची भाषा आहे ती आत्मसात केली आहे. म्हणजे
म्हणजे माधुरीची पैठणी मी मागून आणायची आणि मी ती मिरवायची माझीच असल्यासारखी. तसं तबला पखवाजाची भाषा आम्ही मागून आणलेली आणि आमची म्हणून ती मिरवतो. कारण कीर्तन असं म्हटलं की पटकन लोकांच्या डोळ्यासमोर अशी कथ्थक डान्सर उभी राहते. ती भाषा आहे तबल्याची, पखावाजाची, पण राहतं डान्स उभा. तर त्यामुळे ते आपलंसं करून घेतलेलं आहे. पण ते इतकं कॉम्बो झालेलं आहे, सगळं एकमेकात इतकं मिसळून गेलेलं आहे. तसं या बोल रचनांमध्ये तबला वादक आणि नर्तक यांचा संयुक्त सहभाग असतो. आता तालवाद्यासाठी नर्तकांनी एक लय प्रस्थापित केली की ती धरून ठेवायची, ही एक प्रचंड मोठी जबाबदारी हार्मोनियम, सारंगी किंवा सतार वादक आपल्या वाद्यांच्या सहाय्याने. आता तसंच सेम सारंगी, पूर्वी सारंगी आणि सतार हीच आपली भारतीय वाद्य आहेत. हार्मोनियम हे पाश्चात्य संगीतातून आलेलं वाद्य आहे, ऑर्गनच्या सदृश्य, पण ते हिंदुस्थानी संगीतामध्ये इतकं म्हणजे एकजीव झालंय ना, एकरूप होऊन गेलेलं आहे. आणि कथकचं तर ते प्रमुख वाद्य झालेलं आहे कथकसाठीचं. असं ते वाद्य कुठून तरी आलंय, कुठून तरी त्याचा उगम आहे, पण ते इथे मिक्स होऊन गेलेलं आहे. असं ते बदलत गेले, नृत्याने त्याला आपलंसं केलेलं आहे. इनफॅक्ट हार्मोनियमला तर हिंदुस्थानी संगीतानेच आपलंसं केलेलं आहे. कथकचं आराध्य श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाचं वाद्य बासरी. त्यामुळे बासरीचे सूर हे कथकमध्ये इतके नैसर्गिकपणे वावरतात. त्यामुळे बासरीची धून कानात रुंजी घालत असताना कथक नर्तकांनी रंगमंचावर प्रवेश करणं याच्यासारखं सुख नाही. कथक डान्सरसाठी तरी सुख नाही. त्यामुळे कथकच्या नृतांगामध्ये किंवा सगळ्या शास्त्रीयच्या नृतांगामध्ये वादनाचा खूप मोठा भाग असतो आणि नृत्यांगामध्ये किंवा अभिनय सादरीकरणामध्ये गायक कलाकाराचा फार सहभाग असतो. जसं आता माधुरीताईंनी सांगितलं की गायन हे इथं गायकी प्रधान असून चालत नाही, तर ते नृत्य प्रधान असावं लागतं. आता कथकमध्ये सुद्धा जसं मगाशी पवित्रा म्हणाले की स्वतः पूर्वी देवदासी स्वतः गायच्या, तसं कथकमध्ये आजही स्वतः गाऊन नृत्य सादर करण्याची परंपरा आहे. तिथे आम्ही त्याला संचारी भाव सादर करणं असं म्हणतो. त्यामुळे गायक गातोही, नर्तक स्वतः गातोही, पण तरीही गायकाचं नृत्य संगतीतलं महत्व अत्यंत अबाधिक आहे. त्यामुळे गायक काय किंवा वादक काय हे सगळे शास्त्रीय नृत्यांचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे गायन, वादन आणि नर्तन ह्या सगळ्यांचं मिळून संयुक्तरित्या परिपूर्ण संगीत निर्माण होतं आणि त्यामुळे शास्त्रीय नृत्य प्रभावी होण्यासाठी गायन, वादन याची संगतकारांची आपल्याला उत्तम साथ मिळणं अत्यंत आवश्यक आहे. जसं माझ्या मिस्टरांना एकदा मला माझ्या अलंकारच्या परीक्षेच्या वेळेला, अगदी लग्न झालं त्यावेळेची गोष्ट आहे, बरीच जुनी, पण प्रसिद्ध व्यास म्हणून मोठे पखावज वादक आणि नर्तक होते. त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलेलं, बेटा आपके घर में नर्तन है तो पूरा संगीत है, गवैया तो गा के चला जाएगा, पखवाज तबला तबलजी तो बजा के चला जाएगा, लेकिन आपके घर में पूरा संगीत है. आणि हे पूर्ण संगीत निर्माण होण्यासाठी आम्हाला या साथी, म्हणूनच त्यांना साथीदार म्हणतात ना, संगतकार, ते आपल्या बरोबर संगतीत चालतात, साथ देतात, म्हणून ते साथीदार. अगदी परिपूर्ण मार्गदर्शन मिळालं मला वैशालीताई. आता आपण पुढे वळताना मला एक खूप खूप वर्षांपासून सगळ्या नर्तन प्रेमीच्या मनातला प्रश्न विचारायला आवडेल. एकच नर्तक जर दोन विभिन्न नृत्यशैली शिकत असेल तर त्याच्या सादरीकरणामध्ये या दोन्ही शैलींची सरमिसळ होण्याची शक्यता असते का? माधुरीताई, मला आपण मार्गदर्शन कराल का आम्हा सर्वांना? आपला व्हिडिओ ऑफ. हो हो, मध्ये मध्ये ना. येस, हा खूपच मस्त प्रश्न आहे की दोन नृत्यशैली प्रत्येकाला वाटतं की, मला जर खरं विचाराल तर मला सगळ्या नृत्यशैली आवडतात. जो ज्या वेळ जाते की हा प्रोग्राम पाहिला की मला वाटतं अरे वा, आपण हे शिकायलाच हवं. मणिपुरी पाहिलं की वाटतं मला मणिपुरी शिकायलाच हवं. म्हणजे अशा प्रत्येक, मला वाटतं नृत्य ही जी एक पॅशन प्रत्येकाला असतं ना, त्यामुळे त्याला आपल्याला प्रत्येक नृत्यशैली आवडते. पण तसं पाहायला गेलं तर हे डायसी आहे म्हणजे हा प्रश्न, की मी याकरता असं म्हणेन की हो, नृत्यशैली तर एक तुम्हाला जर त्याची आवड आहे तर तुम्ही शिकायला नक्कीच हवं. पण खरंच मी जी नृत्यशैली आधी हातात घेतली शिकणं, म्हणजे ती शास्त्रीय नृत्यशैली असल्यामुळे म्हणेन मी की त्यातली परिपूर्णता माझ्यामध्ये आली आहे का,
हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण बरेचदा की अपरिपक्वतेच्या नादानी माणसं अनेक चुका करतात. म्हणजे आणि मी परिपूर्ण झाले हे माझं मी ठरवणं म्हणजे हे पूर्णतः चुकीचं आहे असं मला वाटतं. माझ्या गुरूंना ते वाटलं पाहिजे की खरंच मी परिपूर्ण झाली आहे का? कारण बरेचदा असं मला तर काय मी नेहमीच वाटेल, मला 2 महिन्यात वाटेल की अरे मला तर सगळं येऊ लागले. आणि हा कुठेतरी प्रत्येक कलाकाराच्या जीवनात हा एक टप्पा येतो असं मला वाटतं. आय एम शुअर पवित्रा, वैशाली किंवा सुद्धा म्हणजे की तुम्ही माझ्याशी सहमत असाल की प्रत्येकाला वाटतं की हा मला हे ना सहज येतंय, ते ना सहज येतंय. पण आणि त्या नादात अनेक जण स्वतः गुरु बनायचं पण असे बरेच काही गोष्टी चुका आपण करून चुकतो. पण जेव्हा खरंच माझ्यातलं परिपूर्ण मी कलाकार झाले का किंवा त्या नृत्यशैलीला मी न्याय देऊ शकते का, हे जेव्हा माझे गुरु मला सांगतील ना, त्यावेळेला मला हे समजलं पाहिजे की खरंच मी परिपूर्ण झाले. तर मात्र मी एखाद्या नृत्यशैलीला तरच मी न्याय देऊ शकेन. कारण मला माझी नृत्यशैली नीटपणे माहिती आहे. मला माहिती आहे की त्या नृत्यशैलीला परिपक्वता येण्यासाठी, माझ्यातला कलाकार समृद्ध होण्यासाठी मला किती मेहनत घ्यावी लागते. आणि ही मेहनत घ्यायची माझी तयारी दुसऱ्या नृत्यशैलीसाठी आहे का? हे असेल तरच मी दुसरी नृत्यशैली ट्राय आउट तरी करावी. नाहीतर मला असं वाटतं तुम्ही ज्या नृत्यशैलीमध्ये आवडणं नृत्य प्रत्येक अगदी मला वाटतं ज्याला खरंच कलाकार आहे ना, त्याला संगीत सुद्धा तितकंच मनापासून आवडतं. कोणतीही कला मग ते पेंटिंग जरी असेल तरी आपल्यातले कितीतरी जण आय एम शुअर जर आपण जर थोडेसे ब्रश इकडे-तिकडे हलवलं तर आपल्यातला एक चांगला चित्रकार सुद्धा निर्माण होतो. कारण विना तु नृत्यशास्त्रेण चित्रसूत्रम सुदुर्विदम हे म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला चांगली चित्रकला येण्यासाठी तुम्हाला एक चांगला नर्तक असावा लागतो. म्हणजे या सगळ्या कला हातात हात घालून जातात. त्यामुळे कोणत्याही कलाकारांनी हे म्हणणं चुकीचं की मला ही कला आली बास मी त्यावरच थांबेन. पण दुसरी कला शिकताना माझी ही कला मी परिपूर्ण आहे का? माझ्यातला कलाकार हे माझ्या गुरूंनी मला सांगितलंय का सगळ्यात महत्वाचं. मी जेव्हा स्टेजवर उभं राहते तेव्हा मला हा अनुभव येतो का? माझ्या जे चाहते आहेत किंवा जे माझे प्रेक्षक आहेत त्यांना हे वाटतं का की मी परिपूर्णतेकडे आहे? तरच मी दुसरी कला शिकावी. कारण तरच मी त्या दुसऱ्या कलेला न्याय देऊ शकेन. असं माझं वैयक्तिक मत आहे. आता या पलीकडे जाऊन काळाची गरज म्हणून अनेक लोकं अनेक कला शिकतात. म्हणजे वेगवेगळ्या नृत्यशैली शिकतात आणि मला वाटतं त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी नैपुण्य पण म्हणजे साध्य करतात. पण मला म्हणाल तर मला थोडासा प्रश्न आहे कारण मला माझ्या गुरूंकडनं हे सहजासहजी मिळणं काही शक्य नव्हतं. म्हणजे कनकजींसारखी इतकी कडक म्हणजे हे सगळे दिग्गज कलाकार आहेत. कारण त्यांनी आयुष्य वेचलं एका कलेसाठी आणि त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे साधं त्यांच्याकडनं माझं परिपूर्ण झालंय की नाही नृत्य हे सुद्धा म्हणण्यासाठी माझं सतत लक्ष त्यांच्याकडे असायचं की त्या हो म्हणतायत की नाही. तर त्यामुळे मी दुसरी नृत्यशैली म्हणजे मी खरं भरतनाट्यम आधी जवळ 10 वर्ष शिकले होते. पण जेव्हा मी कनकताईंकडे आले तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं, "तुला जर माझ्याकडून नृत्य शिकायचं तर 100% लॉयल्टी माझ्याकडे हवी. तुला इतर काही शिकायचं असेल तर तू आत्ताच जाऊ शकतेस." आणि मला असं वाटतं हे कुठेतरी योग्य होतं त्यावेळेला. पण हे मला वाटतं प्रत्येकाने आपलं आपण ठरवावं. नक्कीच. म्हणजे माधुरीताई, जेव्हा एखादा कलाकार 2 नृत्यशैलींवरती आपली पकड पक्की करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गुरुने योग्य वेळी दिलेली योग्य समज आणि त्या कलाकाराची प्रामाणिक मेहनत हीच त्याला कुठेतरी तारून नेऊ शकते, असं मला तुमच्या या उत्तरावरनं कुठेतरी अधोरेखित वाटतंय. पवित्रजी, तरी सुद्धा तुमच्याकडून आम्हाला या विषयावर मार्गदर्शन आवडेल. नक्की. माधुरीताईंनी खूप सुंदर उत्तर दिला या प्रश्नाचा. ऍक्च्युली इट्स कम्प्लीट आन्सर. बट मी स्वतः माझ्या एक्सपिरियन्स सांगतो. भरपूर कमी लोकांना माहिती आहे की मी भरतनाट्यम ऑफकोर्स इज माय एव्हरीथिंग नाव. इट्स माय लाईफ. इट्स माय ब्रेथ. पण मग मी स्कूल टाइम मध्ये असताना मी कुचिपुडी आणि कथ्थक पण शिकलो. जस्ट बिकॉज मी भरतनाट्यम सुरू केलं जेव्हा मी 4.5 वर्षाचा होतो. ऑफकोर्स 4.5 वर्षामध्ये मला हे माहित नव्हतं की भरतनाट्यम काय, कथ्थक काय किंवा कुचिपुडी काय. आणि माझ्या पेरेंट्स पण मुलगा काहीतरी घरी करतोय वेडावाकडा, चला त्याला एक काहीतरी प्रॉपर शिकवू द्या, म्हणून मला भरतनाट्यम क्लासमध्ये किंवा एखादा डान्स क्लास जे घराच्या समोर आहे तिथे मला त्यांनी टाकलं. आय वॉज लकी. पूर्वजन्म पुण्य बोलतो की मला चांगल्या गुरु लाभल्या. आणि मग तिथे वसंता टीचरकडे मी भरपूर शिकलो आणि त्यांच्या शिकताना मध्ये एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये डोंबिवलीच्या लायन्स क्लबच्या कॉम्पिटिशन मध्ये जिथे सगळ्या स्टाईल्स मिक्स होत्या आमच्या स्कूल टाइम मध्ये,
सो द बेस्ट क्लासिकल डान्सर यूज टू विन इट. तिथे मी एका खूप सुंदर कुचिपुडी डान्स थाळीवरती करताना बघितला. सो दॅट ऍक्च्युली पुल्ड मी टू लर्न कुचिपुडी. हे मी अजिबात विचार नाही केला की मला कुचिपुडीच्या बेसिक्स कठीण होतील आणि मला भरपूर वर्ष शिकल्यानंतर मला थाळीवरती कुचिपुडी करायला भेटेल. जे भरतनाट्यमध्ये तिल्लाना केल्यासारखं येते, म्हणजे एकदम अखेरीला ते शिकवतात. तर मग एनिवेज, तर मी पहिल्या दिवसापासून टीचरला हेच विचारायचो की तुम्ही मला थाळी डान्स कधी शिकवणार. सो बेसिकली बट माय टीचर वॉज व्हेरी व्हेरी स्वीट दॅट माझ्या भरतनाट्यमच्या टीचरनीच मला कुचिपुडी पण शिकवलं. तर मग तो एक कोइन्सिडन्स होता की सेम टीचरने मला दोन्ही स्टाईल शिकवल्या. पण मग त्याच्यानंतर अजून माझ्या आठवीमध्ये असताना मला भरतनाट्यम आणि कुचिपुडी दोघांमध्ये माझा अरंगेत्रम झाला. आणि त्याच्यानंतर आत्ता काय, तर भरतनाट्यम कुचिपुडी जसं माधुरीताईंनी सांगितलं, आता आपल्याला सगळं येतं. तर मग चला आपण अजून काहीतरी ट्राय करूया. आणि मला आणि माझ्या आईला कथ्थक खूप आवडायचं. फ्रँकली स्पीकिंग, अ डान्सर हु इज एनर्जेटिक अँड त्याला सगळं काय करायला आवडतं, चला आपण चक्कर पण करून बघूया असं. म्हणजे दॅट वॉज व्हॉट वॉज इन माय माइंड अँड आय यूज टू लव्ह लयकारी. म्हणजे ते तत्कार बघताना मला इतकं आवडायचं. आणि आपण मुंबईमध्ये असल्यामुळे आपल्याला साऊथमध्ये कसं असतं की सभा कल्चर असतं, जिथे प्रोग्राम चालतात, मेहफिल बोलते हैं ना ऐसे. पण इथे नाहीये, म्हणून इथे फक्त कॉम्पिटिशन्स फक्त आपल्याला असतं, अजून काही नाही. मग त्या कॉम्पिटिशन्स मध्ये कथ्थक डान्स बघून आय यूज टू लव्ह इट, स्पेशली द मॅथमॅटिक्स. म्हणून मग आय जॉईन द कथ्थक क्लास ऑल्सो. ते पण 4 वर्ष मी शिकलो. त्याच्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा कळलं की बचपना चला गया ऑब्व्हियसली अँड देन यू अंडरस्टूड नाव व्हॉट. तर मग तिथे सुदैवाने मी दीपक सरांना भेटलो एका कॉम्पिटिशन मध्ये, जिथे सरांनी मला जज केलं आणि मग त्यांना माझा डान्स आवडला नाही. मग आम्ही विचारलं त्यांना की ऍज युजल, की बिकॉज आय वॉज थिंकिंग की मी खूप सुंदर डान्सर आहे. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही विचारलं त्यांना की सर, टॉप 5 मध्ये आलो, पण मग का आलो ते माहित नाही, पण तुम्ही मला डिस्क्वालिफाय केला, एखादा 5th पण नाही दिला मला. सो देन वाय. सर मला सरांनी खूप सुंदर सांगितलं की बघ, तू खूप सुंदर डान्सर आहे मुळात, पण मग तुला अजिबात माहित नाही की तू ऍक्च्युअली काय करतोय. तुझा जो एक आवड आहे आतमध्ये डान्ससाठी ते दिसून येतं स्टेजमध्ये, पण मग यू हॅव फेल्ड टू अंडरस्टँड that which dance form you have to do it on stage. If it was a freestyle competition, maybe you would have got first prize. But mug, this was a classical dance competition. आणि then I said, okay, fine, let me think on it more. त्यांनी मला पहिले हेच सांगितलं की just go to a proper teacher again and an advanced level to learn the essence of that dance style. तर मग मी भरपूर लोकांना विचारलं आणि कोइन्सिडेंटली मला मिस मालती अग्निशरम मॅडम आणि मग अजून अशा भरपूर गुरुसनी मला मुंबईमध्ये सांगितलं. पण सगळ्यात पहिले मला सरस्वतीजी, त्यांच्या मोठ्या बहीण, ह्यांनी सगळ्यांनी मला हेच सांगितलं की तू दीपक सरांकडेच जा, अजून तुला कोणच नाहीये मुंबईमध्ये, जर तुला हे हवं असेल तर. आणि मी बोललो की थँक्स गुरूंकडे, ठीक आहे चला जाऊया बिंदास. तर मग सरांनी मला पहिले हेच सांगितलं गेल्यानंतर की तुला पहिले तर सगळ्या स्टाईल सोडायचे तुला, अँड यू हॅव टू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू ऍक्च्युअली डू. आय डोंट माइंड टीचिंग यू भरतनाट्यम, बट इफ यू लाइक कथक मोर और कुचिपुडी मोर, लर्न दॅट, बट जस्ट लर्न वन स्टाईल फ्रॉम बेसिक. सो आय थिंक दिस इज वन, हा एक भाग झाला माझा डान्सिंग करिअरचा, जिथे मी सगळं स्टाईल शिकलो आणि एंड ऑफ द डे आय स्टार्टेड लर्निंग भरतनाट्यम अगेन. येस, विच स्टार्टेड पॉलिशिंग. पण आता this was the story till 2001. Now it is 2020. I can exactly almost divide my 31 years of learning dance. आत्ता मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी मी त्या स्टाईल शिकलो. आत्ता now I can actually bifurcate them and take the small minute detailings जे मला आत्ता माझ्या भरतनाट्यमध्ये युजफुल होतोय. जसं की मॅथमॅटिक्स ऑफ कसं आपण लय किंवा ताल पक्क करणे कथ्थक वरून, आणि कसं बोल बोलणे, जे फेक असतं ना ते कुचिपुडीच्या ज्या बोल असतात, तो दे आर फॅन्टॅस्टिक. तर मग कसं ते टंग ट्विस्टिंग करणे किंवा मग ग्रेस कसं आणायचं कुचिपुडीचं. आय डोंट डायल्यूट माय भरतनाट्यम, बट आय नो हाऊ टू
ब्युटिफाय मे भरतनाट्यम, जस्ट टचिंग न्यूअन्सेस ऑफ दोज स्टाईल्स. सो आय थिंक तिथे मला ते युजफुल झालं, बट आय वुड स्टील रेकमेंड टू जस्ट डू वन स्टाईल. अँड फॉर मी इट वॉज समवेअर कोइन्सिडन्स दॅट मी शिकलो दुसऱ्या स्टाईल्स, पण मग आय वुड डेफिनेटली प्रिस्क्राईब टू लर्न फक्त वन स्टाईल. I don't mind people loving the other style, but you should not get influenced from that style. So I think it's as simple as that. फारच छान पवित्राजी. मनातला उडालेला गोंधळ प्रत्येक कलाकाराला तुमच्या या उदाहरणांनी, तुमच्या या स्पष्टीकरणांनी नक्की कमी करण्याला मदत होईल. खरं तर ही चर्चा खूप मनोरंजक होतीये, आम्हाला अभ्यासपूर्ण होतीये. किती ऐकू किती नको असं झालंय, पण तरी पण प्रत्येक गोष्टीचा एक स्वल्पविराम ठरलेला असतो. त्याप्रमाणे आजच्या या शेवटच्या टप्प्याकडे वळताना मला माधुरीताई तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा विषय विचारायचा आहे. प्रत्येक शास्त्रीय नृत्याचा आधार हा नाट्यशास्त्र मानलेला आहे, आधार ग्रंथ. मग तरीही ही प्रत्येक नृत्यशैली परस्परांपासून भिन्न कशी? खूप छान आणि अगदी योग्य प्रश्न विचारलाय. नाट्यशास्त्र माझ्या अगदी म्हणजे हृदयाच्या जवळचा विषय आहे, कारण तो मी शिकवते नालंदामध्ये. अनेको वर्ष अभ्यास केलाय त्याच्यावरचा कम्प्लीट. किती ते असं मास्टर असायला असावं हे कनकजींकडनं मी खूप शिकले आहे. आणि त्यामुळे खरंच खूप महत्वाचा विषय आहे हा, की नाट्यशास्त्र जरी एक असलं तरी सगळ्यात महत्वाचा एक मूळ प्रश्न मी सांगते, की प्रत्येक डान्सर म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की हाँ हमने नाट्यशास्त्र पढ़ लिया, हमें अभी नाट्यशास्त्र पढ़ा रहे हैं. असं नसतं. नाट्यशास्त्र मध्ये नृत्य हा शब्द सुद्धा येत नाही. नाट्यशास्त्र स्पीक्स अबाउट डान्स इन टर्म्स ऑफ पिंडीबंधस, रेचकस, करणस, चारीज, अंगहारस. नो, वेगवेगळ्या टर्म्स मध्ये ते नृत्याबद्दल बोलतं. पण नृत्य, कारण की नृत्य हा नाट्याचा एक अविभाज्य अंग आहे आणि असं अभिप्रेत धरूनच भरताने ते लिहिलेलं आहे. म्हणजे नाट्यशास्त्र सुद्धा अगदी भरत म्हटलं त्याच्यापासून सुद्धा अनेक गोष्टी आहेत की ते एका काळात लिहिलेलं नाहीये. ते ओव्हर द मीन्स हंड्रेड्स ऑफ इयर्स इट्स बीन रिटन अँड पीपल हॅव बीन ऍडिंग अप टू इट अँड देर आर मेनी प्रॅक्टिसेस विच यू कम अक्रॉस इन इट. तर त्यामुळे नाट्यशास्त्र आता जसं ते प्रत्येक नृत्यशैलीला आपण म्हणतो की नृत्य हा त्याचा अविभाज्य भाग होता, त्यामुळे प्रत्येक नृत्यशैलीला ते शास्त्र कुठेतरी अंगीकारलं पाहिजे. पण ते कसं अंगीकारलं पाहिजे, कारण प्रत्येक नृत्यशैली आज आपण बघायला गेलो तर एका वेगळ्या वेगळ्या भौगोलिक संरचनेतनं येते, भौगोलिक प्रदेशातनं येतोय. आपण आत्ताच बघितलं की त्याचं जे प्रांतीय अधिष्ठान आहे ते त्याच्यामध्ये दिसतंच. प्रांतीय वेगळेपण हे दिसतं. मग ते प्रांतीय वेगळेपण जपताना हे नाट्यशास्त्र त्याला कसं अप्लाय होईल, तर जसं नर्मदा आपल्या देशातनं वाहते आणि ती आपल्या देशाचे अगदी बरोबर 2 भाग करते असं म्हणतात. ती ज्या ज्या प्रदेशातनं जाते त्या त्या प्रदेशात तिला अनेकविध नावांनी ओळखलं जातं. म्हणजे जसं ते पाणी आहे, ते पाणी सगळीकडनं जातं. त्या पाण्याला ज्या जारमध्ये तुम्ही भराल, ज्या प्रदेशातनं जातं त्याला त्याचं नाव दिलं जातं आणि त्याप्रमाणे ते ओळखलं जातं. हेच नाट्यशास्त्राच्या बाबतीत आहे. म्हणजे हे त्या लेखकाचं अतिशय म्हणजे मोठेपण आहे की त्यांनी जे लिहिलंय ते इट जस्ट अ कोडिफिकेशन ऑफ व्हॉट वॉज प्रिव्हलंट दॅट टाइम. इट इज नॉट समथिंग ही हॅज रिटन ऑन हिज ओन. जे त्यावेळेला ज्या नृत्यशैली, जेही परफॉर्मिंग आर्ट्स त्यावेळेला एक्झिस्टिंग होते त्यांना त्यांनी वेगवेगळ्या कंपार्टमेंट्स मध्ये टाकलेलं आहे आणि ते तुम्ही पुढच्या जनरेशनसाठी अशासाठी उपयोगी आहे की त्यांनी ते अतिशय ओपन ठेवले. मग तुम्ही ओडिसामधनं येऊन जर तुमच्या ओडिसीसाठी तुम्हाला नाट्यशास्त्र हवं असेल तर ते तुम्ही कशा तऱ्हेने त्याला अंगीकाराल, तर त्यासाठी आधी ओडिसी या पूर्ण ओरिसा भूभागाची त्यांची जी आपली एक कम्युनिटीची ओळख आहे, त्यांचं जे सौंदर्याच्या आयडिओलॉजीज आहेत, इस्थेटिक आयडिओलॉजी ज्याला आपण म्हणतो, त्या इस्थेटिक सेन्स वरती अपिलिंग जे जे त्यांना योग्य वाटलं ते त्यांनी त्याच्यासाठी घेतलं आणि मग त्याच्यावरनं अनेक कमेंटरीज निर्माण झाल्या. जसं अभिनय दर्पण म्हणतो, अभिनय चंद्रिका म्हणतो, हस्तलक्षण दीपिका म्हणतो, असे वेगवेगळे ग्रंथ येत गेले ज्यांनी त्याच्यावरती भाष्य करत गेले आणि ते ग्रंथ त्या त्या शैलीसाठी अंगीकारले गेले आणि अशा त्याच्या माध्यमातून नाट्यशास्त्र आपल्या जवळ आलं. नाट्यशास्त्र अभ्यास करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्ही नृत्याला खरा न्याय देता. जर मी चारीज, करणज, अंगहारज याचा अभ्यास केला आणि मग ते मला कसं उपयोगी पडेल, ते या पूर्ण कमेंटरीच्या माध्यमातून मला ते उपयोगी पडतं. अशा तऱ्हेने जरी ते एक असलं शास्त्र तरी ते वेगवेगळ्या
रूपामध्ये प्रतिबिंबित होतं असं मी म्हणेन. नाट्यशास्त्राच्या या महत्वपूर्ण टप्प्यावर मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल रसाभावायभिनयाः धर्मवृत्ती प्रवृत्तयाः सिद्धी स्वरास्तथातोद्यम गानम रंगश्च संग्रह. आचार्य भरत मुनींच्या नाट्यशास्त्रातला 6वा अध्याय म्हणजेच रसाध्याय यातल्या या संग्रह श्लोकानेच आजच्या या उपक्रमाची आपण इथे सांगता करूया. आजच्या या विषयाला इतक्या सोप्या पद्धतीने अलगद आमच्या समोर उलगडणाऱ्या या अनुभवी पॅनलिस्टचे मी मनपूर्वक आभार मानते समस्त मंजिरियन्स कडून. आणि ह्या उपक्रमासाठी झटत असलेल्या समस्त मंजिरियन्सचेही मी आभार मानते. आम्ही मंजिरियन्स नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या मासिक उपक्रमातून आजच्या सारखेच असे अनेक अभ्यासू विषय घेऊन आपल्या सर्वांना भेटतच राहणार आहोत. पुन्हा एकदा मान्यवरांचे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानून आज इथे स्वल्पविराम घेतेय. तोपर्यंत जीते रहो, रियाज करते रहो. धन्यवाद. त्यावर. थँक्यू. अगदी. Thank you.